लाख, 1.5 लाख, 2 लाख फीस आहे मेडिकल एंट्रन्सची, आता जशी नीटचे एक्झामची फीस आहे. तर ज्या घरच्या इन्कमच 10-15 हजार आहे, त्या 10-15 हजाराच्या इन्कममध्ये तुम्ही 1.5 लाख, 2 लाख वर्षाची फीस कुठून भरणार? म्हणजे सिम्पल गोष्ट आहे की गरिबांच्या मुलाने डॉक्टर बनायचंच नाही का? पण मग एक साहजिक प्रश्न असा येतो की जे लाखो रुपये फीस घेऊन जे कोचिंग चालवत आहेत ते लोक, त्यांना तुम्ही कुठेतरी इनसेक्युअर करताय. जरी कोणत्या कोचिंगचा ब्रँड नव्हता, पण ज्या ब्रँडसाठी सगळे कोचिंगचे ब्रँड झगडतायत त्या ब्रँडचे आम्ही होतो. 10% ओरिजिनल स्टुडंट असतील स्वतःच्या जीवा मार्क्स घेत टॉपर्स. कोण कशाला रिस्क घेईल फ्री कोचिंग क्लासला टाकण्याची? LFU हे सुपर 30 ऑफ नीट आहे आणि फक्त याच्यामध्ये 2 डायव्हर्जन आहेत. तिथं एका आनंद कुमार सरांच्या जागेवर इथे 100-200 आनंद कुमार सर आहेत आणि जे व्हॉलंटिअरच्या स्वरूपात आहे की फक्त हुशार मुलांना न घेता ज्याला संधी नाही मिळाली, संधीची शोधात आहे, अशा विद्यार्थ्यांसाठीचा हे नीटचे मोफत कोचिंग क्लासेस आहे. तुमचा जो इनिशिएटिव्ह आहे सर LFU लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट, तर बेसिक आयडिया कधी आली होती आणि या क्षेत्रात काम करावं आणि पूर्ण झोकून देऊन काम करावं पहिल्यांदा कधी वाटलं होतं आणि कधी सुरुवात केली? कोणताही डॉक्टर भिकारी झालेला पाहिला नाही आपण आणि सेवावृत्तीने काम केलेला डॉक्टर तर कधीच भिकारी झाला. सांगायचं म्हटलं तर उस्मानाबादची उलगुलान शाखा जी आहे ती फ्री मोफत निवासी शाखा आहे आणि पुण्याची अनिवासी मोफत शाखा. कसे मुलं गोळा केले? म्हणजे मुळात सांगितलं कसं की तुम्हाला नीटची तयारी करायची आहे तर आम्ही तुम्हाला शिकवू? मुलांनी तुमच्यावर विश्वास ठेवला काय? कारण तुमच्या मागे कुठलं कोचिंगचं असं मोठं होर्डिंग नव्हतं. तर ती प्रोसेस कशी होती सुरुवातीची? 10वीपर्यंत काही का असताना 11वी-12वीला जर व्यवस्थित संधी दिली तर गरिबाचं लेकरू की आम्हाला संधी द्या सर, आम्हाला बायोलॉजीची स्पेलिंग जरी येत नसेल 11वीला, आम्ही 2 वर्षाच्या याच्यानंतर बायोलॉजीमध्ये 360 पैकी 350, 340 प्लस मार्क्स. विश्वास ठेवा, आम्ही ज्यावेळेस जायचो शिकवायला तर आम्हाला तिथले काही शिक्षक म्हणायचे, सर कशाला येता इथं, कोण लागणारे डॉक्टर, कोण बनणार आहे इथलं डॉक्टर, कधी बनले का काय? हे ॲक्च्युली आम्हाला ऐकवायला जायचं. MBBS फायनल इयर पास झाल्यानंतर कोणत्या गावात मिरवणूक पाहिली तुम्ही? त्या गावात जत्रा भरली होती. अनेक व्हॉलंटियर सोबत येतात, ते एक टॉपिक घेऊन शिकवतात, डिलिव्हर करतात आणि फक्त शिकवतातच नाही, मेंटॉरिंग पण करतात. एका विद्यार्थ्याला जवळपास 3 मेंटॉर्स असतात जे ऑलरेडी स्वतः टॉपर आलेले आहेत. माझ्या UPSCच्या रिझल्ट नंतरही तेवढा आनंद नव्हता झाला. तो आनंद तेव्हा झाला होता की ज्यावेळेस तो पहिला विद्यार्थी भासे पारधी समाजाचा MBBSला लागला होता. हा आनंद कुठला गांजा पिऊन मिळणार? नक्षलवादी चळवळ ऍक्टिव्ह आहे आणि त्यावेळेस त्या प्रकारची परिस्थिती तशी आहे. तिथला मुलगा MBBS होता. लोक दुसरं काही हातामध्ये उचलण्याच्या ऐवजी दे विल पिक अप पेन. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे एक नवीन विषयाचं पत्र. समाजामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, मात्र खूप चांगल्या गोष्टीसुद्धा घडत असतात आणि चांगल्या गोष्टी इतक्या शांततेत घडत असतात. मुळात चांगल्या गोष्टी करणारी लोकच स्वतः इतकी शांत असतात की स्वतःहून पुढे येऊन ते गाजावाजा करत नाहीत आणि त्यामुळे त्या गोष्टी आपल्यासमोर येत नसतात. मात्र पोस्टमनचं कामच हे आहे तुमच्यापर्यंत काहीतरी सकारात्मक गोष्टीसुद्धा घेऊन येणं. त्यामुळे आजचं पत्र हे सकारात्मक एका मुवमेंटचं आहे. त्या मुवमेंटचं नाव आहे लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट. ही एक NGO आहे आणि NGO स्थापन करण्यामागची जे अनेक चेहरे आहेत त्याच्यापैकी मुख्य चेहरा एका टीमचा भाग म्हणून आज गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्री अतुल ढाकणे सर. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. अतुल सर एक NGO चालवणारी व्यक्ती अशी मी जरी ओळख करून दिली असली तरी 2022च्या UPSC परीक्षेमधनं पास होऊन ते एक यशस्वी कॅन्डिडेट आहेत त्यातले आणि आत्ता दिल्लीला SDM सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणजे ढोबळ अर्थाने डेप्युटी कलेक्टर आपण म्हणू शकतो अशा पदावर ते कार्यरत आहेत. आज पुण्यामध्ये आले आहेत तर आम्ही त्यांना धरून घेतलं. आज म्हटलं तुमच्या मुवमेंटविषयी आम्हाला गप्पा मारायच्या आहेत. ही NGO अशी आहे मित्रांनो, डॉक्टर हे खूप क्रीमी पद आहे आपल्या सोसायटीमधलं. डॉक्टर होण्यासाठी खूप कष्ट पडतात. असं म्हणतात की प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी खूप पैसाही लागतो. गव्हर्मेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल म्हणून खूप जास्त अभ्यास करावा लागतो. सगळे मेरिट होल्डर विद्यार्थी तिथे जात असतात आणि त्यासाठी आयुष्याची 2-2, 3-3 वर्षसुद्धा अनेक मुलं आपली खर्ची घालतात. सर स्वतः BJ मेडिकलचे MBBS पासआउट आहेत, डॉक्टर आहेत. मात्र त्यांच्या आयुष्याचं ध्येय वेगळं होतं की गरीब विद्यार्थी जे असतात, ज्यांचे आईवडील कोचिंग अफोर्ड करू शकत नाहीत, कोचिंगला पाठवून 2 वर्षाचा जो एक खूप मोठा खर्च असतो तो करू शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी शहरी भागात, ग्रामीण भागातसुद्धा आणि विशेषतः आदिवासी पट्ट्यामध्ये असे काही विद्यार्थी ते शोधतात की जे ब्राईट खूप नाही आहेत पण त्यांची परिस्थिती नाही आणि त्यांना शिकण्याची इच्छा आहे. अशांवर ते प्रचंड मेहनत करतात. त्यांची टीम त्यांच्यावर काम करते. जे मेडिकलचे विद्यार्थी आहेत, जे MBBSचं वगैरे शिक्षण घेत आहेत, तेच टीचर होऊन त्या मुलांना शिकवतात आणि आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांचं त्यांच्या माध्यमातून डॉक्टर व्हायचं स्वप्न पूर्ण झालं आहे. तर इतकी छान ही NGO आहे आणि आत्ता गप्पा मारताना आपण पुढे गप्पा मारणारच आहोत, पण मला एक गोष्ट कळली की जेवढं गरजेपुरतं पैसा लागतो NGO रन करायला तेवढ्याच डोनेशनवर ही NGO चालते.
सर स्वतः सनदी अधिकारी आहेत, मात्र फार पॅशनेटली याच्यामध्ये काम करत आहेत. तर हा सगळा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. नकारात्मकतेच्या सगळ्या जगामध्ये कोणतरी सकारात्मकतेची एक ज्योत पेटवत आहे, तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवावी, त्याचा प्रकाश अनेकांपर्यंत पोहोचवावा, हा या पत्राचा उद्देश आहे. पत्र शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये तुम्हाला नक्की सांगा की हे कसं वाटलं. सुरुवात करूया पत्राला, चला. सर पुन्हा एकदा स्वागत आहे. काय म्हणू तुम्हाला, बाबू साहेब म्हणू की नोकरशहा म्हणू की डॉक्टर साहेब म्हणू की काय म्हणू नक्की? तुम्हाला काय ओळख करून दिलेली आवडते जास्त? जे तुम्हाला म्हणजे वॉट एव्हर यू हॅव परसिव्ड मी, मला वाटतं ते आहे. आणि ठीक आहे, जसा मी मित्र आहे तुमचा अतुल, तर अतुल इज बेस्ट थिंग. ओके, नाही मी काही शुचिरभूतता, काही प्रोटोकॉल्स पाळणार आहे. मी अतुल सर तुम्हाला म्हणतो. तुमचा जो इनिशिएटिव्ह आहे सर, LFU लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट, तर बेसिक आयडिया कधी आली होती आणि या क्षेत्रात काम करावं आणि पूर्ण झोकून देऊन काम करावं पहिल्यांदा कधी वाटलं होतं असं, आणि कधी सुरुवात केली? लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट मला असं वाटतं की ही आयडिया एक ऑर्गॅनिक एक थॉट प्रोसेसचा प्रॉडक्ट आहे. आम्ही BJ मेडिकलमध्ये असताना, नाटक करताना किंवा वेगवेगळ्या चळवळीमध्ये सहभागी असताना माझे जे मित्र होते, अभिराज, नागेश, केतन, त्याच्यानंतर बाकी ज्युनियर्स, फारूक, मयंक, तर कुठंतरी एक वैचारिक हे होतं. आणि BJचा स्वतःचा एक वारसा आहे, सर्व्हिस, ड्युटी, सॅक्रिफाईस, जे आमच्या BJच्या लोगोमध्ये आहे. सो असं होतं की समाजासाठी आपण काहीतरी म्हणजे काहीतरी उपयोगाचं करायला पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही करत असताना पुण्यामध्ये एक वेळ कोचिंग क्लासेसची फीसबद्दल माहिती कळाली आणि लाखात फीस आहे. आणि मग ज्या 1,00,000, 1,50,000, 2,00,000 फीस आहे मेडिकल एंट्रन्सची, आता जशी नीटची एक्झामची फीस आहे, तर ज्या घरच्या इन्कमच 10-15 हजार आहे, त्या 10-15 हजाराच्या इन्कममध्ये तुम्ही 1,50,000, 2,00,000 वर्षाची फीस कुठून भरणार? बरोबर. म्हणजे सिम्पल गोष्ट आहे की गरिबांच्या मुलाने डॉक्टर बनायचंच नाही का? आणि कोचिंग नाही तर डॉक्टर नाही बनणार, कारण की हे समीकरण ज्या कोचिंगमुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेत आहेत, क्युरेटेड नोट्स देत आहेत, क्युरेटेड गोष्टी करून घेत आहेत, तर एक सुडो मेरिट वाढलंय. जर म्हणजे आत्ता म्हणजे पीपल मे गेट ऑफेंडेड ज्यांना मार्क्स पडतायत वगैरे, बट आय वुड से की 10% ओरिजिनल स्टुडंट असतील स्वतःच्या जीवा मार्क्स घेत आहेत, टॉपर्स. बट मोस्टली कोचिंग ह्या सुडो मेरिटमुळे जास्त मार्क्स येत आहेत. आणि त्याच्यामुळे जे कोचिंग लावू शकत नाही ते वंचित राहत आहेत. आणि कोचिंग कोण लावू शकत नाहीत? गरीब लावू शकत नाही. बरोबर. आणि मग आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये परिस्थिती नाही पाहिली जात, आपल्या मेडिकल कॉलेजेसमध्ये मार्क्स पाहिले जातात त्या कॅटेगरीजची. सो गरिबांच्या मुलाने डॉक्टर बनायचंच नाही का, ही अशी सिम्पल आमच्या मित्रमंडळींमधली एक चर्चा होती. आणि त्याच्यामधनं ही एक आयडिया आलेली की आपण आपल्या मोकळ्या वेळेमध्ये आपण स्वतः मेडिकल एंट्रन्स क्रॅक केलेला आहे, BJ मेडिकलला लागायला टॉप रँकमध्ये यावं लागतं. बरोबर. सो लेट्स युटिलाइज आवर नॉलेज, लेट्स युटिलाइज आवर एक्सपिरियन्स. आणि स्वतः डॉक्टर शिकवत आहेत एक टॉपिक घेऊन. 5 नंतर PUBG खेळण्यापेक्षा इट्स बेटर टू टीच 1 टॉपिक. मग तुम्हाला 80 टॉपिक शिकवायला 80 लोक तर इझिली मिळतील. BJ मेडिकलमध्ये एका वर्षामध्येच 200चा इंटेक होता त्यावेळेस, आता 250चा इंटेक आहे. सो 4 वर्षामध्ये तुमच्याकडे ऑलरेडी 800 लोकांचा क्वालिटी ह्युमन रिसोर्स आहे. सो डेफिनेटली ते येतील. आणि तशा प्रकारच्या आयडियाने आम्ही सुरू केलं. आणि थॉट हाच होता की मेडिकल फील्डमध्ये जास्तीत जास्त जे बॅरियर क्रिएट झालं, इट शुड बी मोर इन्क्लुझिव्ह, सर्वसमावेशक असावी मेडिकल फील्ड. गरिबांच्या मुलांनाही जास्त यावं. आणि दुसरी गोष्ट की एका प्रोसेसमधून जावं की मुलांना कळावं, विद्यार्थ्यांना आणि या समाजाला कळावं की प्रत्येक गोष्टीला पैसा लागत नाही. जेणेकरून उद्या जर पैसा इन्व्हेस्ट करून जर एखादा विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात येत असेल, आता बघा तुम्ही 10वी मला काय मला कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकवायचे, पैसा ओतायचा आहे. 11वी-12वीला मला मेडिकल कॉलेजला लागण्यासाठी लाखात फीस भरायची. मग त्या मुलाच्या मनामध्ये हे झालं की आणि पेरेंट पण एक इन्व्हेस्टमेंट म्हणून चालू आहे. बरोबर. फ्युचर इन्व्हेस्टमेंट म्हणून चालू आहे. मग मी मेडिकल डिग्री बाहेर काढली तर मला त्या इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स हवे असतील ना. मग त्या वैद्यकीय क्षेत्राला, सेवा क्षेत्राला, इज इट कन्व्हर्टिंग फ्रॉम सेवा टू ऑक्युपेशन, हा बाय प्रॉडक्ट आहे. कोणताही डॉक्टर भिकारी झालेला पाहिला नाही आपण. बरोबर. आणि सेवावृत्तीने काम केलेला डॉक्टर तर कधीच भिकारी झाला, उलट तो जास्त त्याचे इन्कम येते, त्याचे जास्त पेशंट फ्लो येतोय. सो सेवा क्षेत्राला तुम्ही व्यवसाय धंदा करताय का? हे कुठंतरी याचं कारण ते माणसापेक्षा ही परिस्थिती पण आहे जी शिक्षणामधली वाढलेली इन्व्हेस्टमेंट आहे. सो लेट अस गिव्ह 1 फ्रेम मेडिकल एंट्रन्सची जे फ्रीमध्ये होईल आणि क्वालिटी होईल.
आणि ते शक्य आहे का, तर खूप सारे चांगल्या मनाचे लोक ज्यांच्यामध्ये गुडनेस आहे ते लोक येत आहेत आणि त्यांचा वेळ आणि एक्सपर्टीज देऊन फ्रीमध्ये शिकवत आहेत आणि क्वालिटी रिझल्ट देत आहेत आणि MBBSला लागत आहेत, BMSला लागत आहेत, BDSला लागत आहेत. सो ही एक सिंपल संकल्पना होती. अच्छा, सुरुवात किती साली झाली? 2015 बरोबर? 2015 डिसेंबर 2000. कल्पना नोव्हेंबरमध्ये आली आणि 14 डिसेंबर 2015ला आमचा पहिला क्लास सुरू झाला. अच्छा, काय काय म्हणजे कुठल्या कुठल्या भागामध्ये आत्ता काम चालू आहे LFUचं? आता एक पुण्यामध्ये आमची मुख्य शाखा आहे. पूर्ण महाराष्ट्रातील इरेस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट कॅटेगरी जे गरीब मुलं आहेत, ज्यांना दुसरं कोणतंच ऑप्शन नाही आहे, त्या मुलांना आम्ही पुण्याच्या शाखेमध्ये शिकवतो. अच्छा. आणि तिथे 11वी 12वी रिपीटर्स अशा 3 बॅचेस चालतात. अच्छा. आणि दुसरी शाखा आमची उलगुलान शाखा आहे. पुण्यामध्ये 2015मध्ये सुरू केल्यानंतर 2 वर्षामध्ये आमचा छान रिझल्ट पाहून 2017मध्ये त्यावेळेस मेळघाटमध्ये तत्कालीन तिथले प्रकल्प अधिकारी आणि SDM जे होते डॉक्टर विजय राठोड सर, ते आमच्या BJचेच ॲल्युमिनाय होते. तर त्यांनी आम्हाला अप्रोच केलं. ते म्हणणे, अरे जास्त नीडी स्टुडंट, जास्त गरजू स्टुडंट्स तर इथं आहेत, मेळघाटामध्ये आहेत, तर तुम्ही या मुलांसाठी काहीतरी करा. आणि त्या सरांचं हंबलनेस म्हणावं की काय, ते 2 महिने आमच्या मागे होते. अच्छा. बिईंग अन IAS ऑफिसर 2 वर्ष ते मागे होत्या. 2 महिने आमच्या मागे होते, काहीतरी कर अतुल, काहीतरी आयडिया काढा तुम्ही. आणि मग आम्ही दुसरी शाखा मेळघाटात उलगुलान नावाने सुरू केली, फक्त आदिवासी मुलांसाठी. आणि आता त्याचं आज 2022पासनं आम्ही 21पासनं आम्ही स्वतः ते रेसिडेन्शियल मोडमध्ये उस्मानाबादमध्ये, धाराशिवमध्ये आम्ही चालवतो. तिथे मेळघाट, गडचिरोली, किनवट, नाशिक या दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना आम्ही सिलेक्ट करून आणतो आणि तिथे त्यांना 2 वर्ष आम्ही राहणं खाणं मोफत सोय करतो. सो सांगायचं म्हटलं तर उस्मानाबादची उलगुलान शाखा जी आहे ती फ्री मोफत निवासी शाखा आहे आणि पुण्याची अनिवासी मोफत शाखा आहे. ओके. म्हणजे 2015 जेव्हा तुम्ही सुरू केलं तेव्हा तुम्ही डॉक्टर झालेला नव्हतात, तुम्ही सेकंड का थर्ड इयरला? मी थर्ड मायनरला होतो, अबाउट टू गो इन फायनल इयर MBBS. ओके. आणि तेव्हाच तुम्ही शिकवायला सुरुवात केली. सर, काय काय होतं सुरुवातीचे चॅलेंजेस किंवा शिकवायला जे तुम्ही तुमच्यासोबतचे मित्र होते तर कसे मुलं गोळा केले? म्हणजे मुळात सांगितलं कसं की तुम्हाला नीटची तयारी करायची आहे तर आम्ही तुम्हाला शिकवू? मुलांनी तुमच्यावर विश्वास ठेवला काय? कारण तुमच्या मागे कुठलं कोचिंगचं असं मोठं होर्डिंग नव्हतं. तर ती प्रोसेस कशी होती सुरुवातीची? सगळ्यात पहिले तर आम्हाला इथल्या लोकल काही लोकांचा एनकरेजमेंट खूप मिळाली की तुम्ही BJ मेडिकलचे डॉक्टर आहात आणि तुम्हाला कोणीही येईल. मग त्याप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गेलो. फर्ग्युसनमध्ये आम्ही ओरिएंटेशन सेशन घेतले, गरवारेमध्ये आम्ही ओरिएंटेशन सेशन घेतले. तत्कालीन ज्या शिक्षणाधिकारी होत्या मीनाक्षी राऊत मॅडम, त्यांनी आम्हाला फॅसिलिटेट करून दिलं. त्याच्यानंतर आम्ही जे मागासवर्गीयचे हॉस्टेल आहेत, मनपाचे हॉस्टेल्स आहेत, जिथे 11वी 12वीचे मुले राहतात गरीब, तर तिथे आम्ही पोस्टर्स चिटकवले. स्वतः ABCमध्ये रात्री 12 वाजता जाऊन आम्ही पोस्टर्स चिटकवले. आणि त्याच्यामध्ये सगळे म्हणजे आमचे टीममेट्स अभिराज वगैरे, हे ते शिवकुमार, हे सगळे असे इन्वॉल्ड होते लोक. आणि जे फर्स्ट इयरला 9केच टॉपर्स आले होते, ते टॉपर्स येऊन ओरिएंटेशन सेशन घ्यायचे. आणि जरी कोणत्या कोचिंगचा ब्रँड नव्हता, पण ज्या ब्रँडसाठी सगळे कोचिंगचे ब्रँड झगडतायत त्या ब्रँडचे आम्ही होतो, म्हणजे BJ मेडिकल कॉलेज. सो वी हॅड अ टॅग ऑफ BJ मेडिकल कॉलेज. राईट. तर बरोबर आयडिया आली LFUच्या मॉडेलबद्दल. थोडं डिटेल मला ऐकायला आवडेल LFUच्या मॉडेलबद्दल. आणि जसं IITला जाण्यासाठी सुपर 30 आहे, तसं नीटचं सुपर 30 म्हणू शकतो का आपण याला, की गरिबांच्या मुलांना घेऊन त्यांच्यावर भरपूर काम केलं जातं आणि सगळी व्हॉलेंटिअरी सिस्टीम आहे आणि त्यातनं त्यांचं स्वप्न पूर्ण केलं जातं? डेफिनेटली. म्हणजे तेवढं मी अभिमानाने सांगू शकतो की LFU हे सुपर 30 ऑफ नीट आहे आणि फक्त याच्यामध्ये 2 डायव्हर्जन आहेत. तिथं एका आनंद कुमार सरांच्या जागेवर इथे 100-200 आनंद कुमार सर आहेत आणि जे व्हॉलंटिअरच्या स्वरूपात आहेत. आणि दुसरं की फक्त हुशार मुलांना न घेता ज्याला संधी नाही मिळाली, संधीची शोधात आहे, अशा विद्यार्थ्यांसाठीचा हे नीटचे मोफत कोचिंग क्लासेस आहेत. अच्छा. काय काय अडचणी आहेत मेडिकलमधल्या विद्यार्थ्यांना, म्हणजे चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी? आता तुम्ही शहरी भागात पण काम करताय, ग्रामीण भागात पण काम करताय. दरी काय काय आहे? म्हणजे हे कोचिंग माफियाज वगैरे जे आहेत की जे 4-4, 5-5 लाख रुपये घेऊन त्यांच्यावर काम करतात असं सांगतो, तर त्यांचा कुठेतरी मोठो असा आहे की यांना फक्त पैसे उकळायचे आहेत समोरच्यांकडून किंवा असं काही आहे. तर काय काय दरी दिसते? 2 काय म्हणतो आपण सोशल स्ट्रॅटामधल्या लोकांमध्ये काय काय फरक दिसतो यात काम करत असताना? मी थोडंसं अगोदर विद्यार्थ्यांच्या साईडनं बोलेन की तुमची एक्झाम एकच आहे आणि आत्ताची सध्या जी पद्धत आहे की सगळे जे सधन ग्रुप आहे ते दे आर नॉट
रेडी की त्यांच्या पाल्यांना शासकीय शाळेमध्ये पाठवायला, सरकारी शाळेमध्ये पाठवायला. प्रायव्हेट शाळेमध्ये पाठवतायत, प्रायव्हेट शाळेमध्ये एका वर्गात कमी विद्यार्थी आहेत, क्वालिटी किती आहे किती नाही, बट ते एक वातावरण पेरलं जातं आहे. कसं वाचायचं, काय वाचायचं, बेसिक इंग्रजीवर, बेसिक गणितावर काम होतं आहे मुलांचं 10वीपर्यंत प्रायव्हेट शाळांमध्ये. सगळ्या सरकारी शाळांमध्ये ती क्वालिटी मेंटेन नाही राहत, किंवा त्याच्यामध्ये पालक पण तेवढे जागरूक नसतात गरीब लोकांचे, की जे पालक पण घरून जे प्रिपेअर करून घेतात ते नसतात. बट बघा, आयर्नी अशी आहे की सगळ्यांना 10वीपर्यंत वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकायचंय, भारीतल्या भारी IB मध्ये शिकायचंय, ICSE मध्ये शिकायचंय, बट तुम्हाला हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनला गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूशनमध्ये जायचं. म्हणजे सरकारी तुम्ही जर विचारलं कोणत्या प्रायव्हेट शाळेत शिकणाऱ्या एखाद्याला डॉक्टर बनायचंय पुण्यामधल्याला, तर तो 2च इन्स्टिट्यूशनची नावं घेईन. एक तर मला एम्स दिल्लीला जायचंय किंवा मला BJ मेडिकलला जायचं, आणि हे दोन्ही बी स्टेट फंडेड इन्स्टिट्यूशन्स आहेत. सो मग ती एक दरी आहे की तुमचं सगळ्यांचा शेवटचा गेट एकच आहे, आणि त्या गेटच्या अगोदर जी काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्याचे जे रस्ता आहे, त्याच्या प्रिपरेशन, जे अपॉर्च्युनिटी पाहिजे त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. म्हणजे जर माझा एखादा मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे, तो इंग्लिशमध्ये पारंगत नाही आहे, त्याची तेवढी प्रॅक्टिस नाही झालेली, कदाचित त्याला तशी संधी नाही मिळाली अभ्यास करायची, आणि फक्त शाळेवर पण नाही आहे ना, आपण सगळा दोष सरकारवर पण थोपून नाही जाऊ शकत. तो विद्यार्थी घरी आल्यानंतर त्याला ते कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट नाही आहे, आणि इकडे लोकांना एक्स्ट्रा सपोर्ट आहे, तर हा डिफरन्स 11वीला आल्यानंतर विद्यार्थ्यामध्ये जाणवतो. बट मी एक हे सांगेल की जर संधी दिली 10वीपर्यंत काही का असताना, 11वी-12वीला जर व्यवस्थित संधी दिली, तर गरिबाचं लेकरू, जे आतमधली जी पोटातली आग असते ती आमच्या उलगुलांचे विद्यार्थी दाखवतात की आम्हाला संधी द्या सर, आम्हाला बायोलॉजीची स्पेलिंग जरी येत नसेल 11वीला, आम्ही 2 वर्षाच्या याच्यानंतर बायोलॉजीमध्ये 360 पैकी 350 340 प्लस मार्क स्कोर करू. तर हे कुठंतरी म्हणजे मला असं वाटतं की अपॉर्च्युनिटीवर डिपेंड आहे. सो एका वाक्यात सांगायचं म्हटलं, देर इज डिस्पॅरिटी इन अपॉर्च्युनिटी. संधीमध्ये कुठंतरी असमानता आहे. आणि कोचिंगचा जर दुसरा पार्ट तुमच्या क्वेश्चनचा घ्यायचा म्हटलं तर सगळ्याच कोचिंगला एका याच्यात हे नाही, कुठंतरी इकॉनॉमिक्सचा जर ते बिझनेस आहे, तो एक सेक्टर आहे, इकॉनॉमीचा सेक्टर काहीतरी जवळपास 1 लाख कोटीचं सेक्टर असेल ते भारतामध्ये. आय कॅन बी रॉंग इन दिस नंबर, बट खूप मोठ्या 1000 कोटीचं सेक्टर आहे. तर ते इकॉनॉमीमध्ये चाललंय, आणि इकॉनॉमीचा बेसिक रूल माहिती आहे, डिमांड आहे म्हणून सप्लाय आहे. ते सप्लाय डिमांड कुठंतरी मॅच होते. सो मार्केट समाजामध्येच ती डिमांड आहे एक्स्ट्रा कोचिंगची, त्याच्यामुळे ते कोचिंगवाले चालणारच आहेत. सो त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे आहेत, काही जेन्युनली दे आर फोकसिंग ऑन देअर क्वालिटी सर्व्हिस, अँड सम आर फोकसिंग ऑन देअर बिझनेस. सो देन ते सगळ्याच सेक्टरमध्ये आहे. मला लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंटच्या पूर्ण मॉडेलबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे की कसं वर्क होतं आणि कसं तुम्ही सुरुवात केली आणि आत्ता तुम्ही कुठे आहात. मी असं म्हणेल की एक निबंध आहे, निबंधामध्ये विचारलं की मेडिकलचे विद्यार्थी समाजासाठी काय करू शकतात. निबंधामध्ये लिहिलं कोणीतरी की त्यांना मोकळा वेळ 5 नंतर 6 नंतर मिळू शकतो. 5 नंतर 6 नंतर ते कुठंतरी झोपडपट्टीमध्ये जात आहेत आणि गरीब मुलांना शिकवत आहेत, आणि त्या याच्यातनं डॉक्टर घडवत आहेत. ही एस मधली संकल्पना नसून तर ही सत्य म्हणजे LFUचं मॉडेल आहे. अच्छा. मेडिकल स्टुडंट्स आपले 80 टॉपिक्स आहेत, आपले 80 टॉपिक्स शिकवायचे आहेत आपल्याला. नीटला आपल्याला 80 व्हॉलंटियर्स गोळा करायचे, आणि ते मेडिकल कॉलेजेसमध्ये ऑलरेडी जे BJ मेडिकल कॉलेज, सोलापूरचं मेडिकल कॉलेज, धाराशिवचं मेडिकल कॉलेज, टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय, COAP, हे ऑलरेडी लोक एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये टॉपर आहेत. तर त्यांनी एक टॉपिक घेऊन यायचा आहे, त्याला बरोबर व्यवस्थित आमच्या टीमनं त्याला कोऑर्डिनेटेड टाइम टेबल बनवलेला, या टॉपिक नंतर हा टॉपिक, या टॉपिक नंतर हा टॉपिक. सपोज असं समजू की आमच्या सुबोधला NLM टॉपिक शिकवायला मिळाला, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, त्याने त्याच्या 12वीला प्रिपेअर केलेला आहे. तर तो पुन्हा त्याचं प्रिपरेशन तो आठवेल, इथं पुन्हा तो परीक्षेच्या अगोदर तयारी करेल, त्या शिकवायच्या अगोदर तयारी करेल, PYQs बघेल, सगळ्या पद्धतीने हे करेल. तो वर्गात ते पुढचे 5 दिवस 10 दिवस 15 दिवस जेवढ्या वेळ तो टॉपिक चालेल तो शिकवेल, मुलांकडनं प्रश्न सोडून घेईल, ते टॉपिक परफेक्ट करेल, मुलांचे 2 प्रश्न पक्के करेल. अशा प्रकारे 2 प्रश्न करत एक टॉपिक करत असे व्हॉलंटियर्स वर्षातून एक जरी टॉपिक शिकवलं एखाद्या व्हॉलंटियरनी तर तो जास्तीत जास्त 30 तास देतोय. 365 दिवसामधनं फक्त 30 तास, म्हणजे 365 दिवसामधनं फक्त 2.5 दिवस, तो पण तुकड्या तुकड्यांमध्ये त्याच्या मोकळ्या वेळांमध्ये देतोय. त्या मोकळ्या वेळाचं बेस्ट यूज होतोय की त्या एका ॲस्पिरंटला ज्याच्याकडे 2.5 लाख नाही येतं त्याला ते 2 मार्कांचं पण शिकायला मिळत नाहीये. 2 प्रश्न म्हणजे 8 मार्कांचं शिकायला मिळत नाही, ते त्याला मोफत, आणि ते पण क्वालिटी माणसाकडनं शिकायला मिळते. म्हणजे बाहेर जर तुम्ही फॅकल्टीमध्ये जाल की हार्डली एखाद्या प्रायव्हेट कोचिंगमध्ये कोणीतरी डॉक्टर शिकवत असेल, आणि तो पण टॉपर असलेला डॉक्टर शिकवत असेल, आणि हे फ्री आहे, हे फ्री आहे, आणि डिझर्विंग कॅन्डिडेट शिकतोय. तर अशा प्रकारे अनेक व्हॉलंटियर सोबत येतात, ते एक
टॉपिक घेऊन शिकवतात, डेलिव्हर करतात आणि फक्त शिकवतातच नाही, मेंटॉरिंग पण करतात. एका विद्यार्थ्याला जवळपास 3-3 मेंटॉर्स असतात जे ऑलरेडी स्वतः टॉपर आलेले आहेत. ते शेवटच्या 6 महिन्यामध्ये त्याच्या पूर्ण शंका सॉल्व्ह करणार, त्याचं मेंटल टेम्परामेंट कशी ठेवायची हे करणार, पेपर्स कसे सोडवायचे हे करणार, त्याच्या मार्कांच्या चढउतारामध्ये पूर्ण लक्ष देणार, त्याच्या प्रोग्रेसकडे लक्ष देणार, शिस्तीकडे लक्ष देणार. म्हणजे मेंटॉर्स पण एक रोल आला. तिसरा रोल म्हणजे जे टेस्ट फ्रेम होत आहेत. कोणती बी MCQ बेस्ड एक्झाम असेल की तुम्हाला MCQ बेस्डची तयारी लागेल, त्याची प्रॅक्टिस लागेल. तर आमच्याकडे एखादा जर स्टुडंट आला, तो जर 11वीला आला आणि तो नीट देतोय 2 वर्षामध्ये, 20 ते 22 महिने आमच्याकडे राहतोय, तर त्या 20 ते 22 महिन्यामध्ये यू विल सरप्राईज टू नो, आमच्याकडे आलेला विद्यार्थी कमीत कमी 15,000 प्रश्न सोडवतोय. वेगळ्या वेगळ्या टेस्टच्या माध्यमातून, पुस्तकातले तर वेगळे, फक्त टेस्टच्या माध्यमातून. म्हणजे एवढ्या टेस्ट होत आहेत. म्हणजे जवळपास 80 ते 90 टेस्ट होत आहेत आमच्याकडे. एक टेस्ट 180 प्रश्नांची. बरोबर. त्या आणि फक्त 10 ते 20% रिपीट क्वेश्चन्स असतात. आणि हे प्रश्न फ्रेम कोण करते, हे टेस्ट फ्रेम कोण करते, तर हे व्हॉलंटियर्स फ्रेम करतायत. म्हणजे जसं एक क्वेश्चन निवडणं पुस्तकातनं, त्याला हे करणं, त्याचं करेक्शन करणं आणि एकदम प्रोफेशनल लेवलला एकदम फ्री ऑफ कॉस्ट हे व्हॉलंटियर्स करतायत. तर हे असं एक व्हॉलंटिअरिंगचं मॉडेल आहे. म्हणजे तुम्ही म्हणता ना की आपण सहकार क्षेत्र आहे, तर सहकारामध्ये आपण शेअर्स घेतो, पैसे घेतो आणि एक काहीतरी घडवतो. तर इथं टाईमचं, एक्सपर्टीजचं एक पुलिंग करतोय आपण, ते कोऑपरेशन करतोय आणि त्याच्याद्वारे एक काहीतरी प्रोडक्टिव्ह प्रॉडक्ट बाहेर येतोय. आणि व्हॉलंटियर्स करत असताना त्यांच्या मागे भावना काय, त्यांच्या मागे भावना काय की आपण काही धर्मशाळा नाही आहोत आणि आपण काही फुकटचा प्रसाद नाही वाटत आहोत की एखादा खडा नाही गेला तरी चालेल. आपल्याकडे विद्यार्थी 2 वर्षासाठी आलाय, त्यांनी त्याच्या आयुष्यातले 2 वर्ष आपल्यावर दिलेत. सो लेट्स मेक बेस्ट आउट ऑफ इट. आणि ह्या भावनेनी हे सगळं चालतं. टेस्ट होते, टेस्ट कंडक्ट होते आणि इवन मॅनेज पण सगळे हे करतात. आणि आता ह्या व्हॉलंटियर्समध्येच कोण सामील झाले, जे पहिल्या दुसऱ्या बॅचला मुलं MBBSला लागलेत, BDSला लागलेत, BMSला लागलेत, जे लागतात ते पुन्हा वापस याच्यामध्ये सर्क्युलेट होत आहे. सो अशा प्रकारे हे मॉडेल चालतं. आणि आजही आम्ही फाउंडर ट्रस्टीज लोक शिकवतात, अकॅडमिक्समध्ये इन्व्हॉल्व असतात. नॉन अकॅडमिक्सचं तर करावंच लागतं, कर्तव्य म्हणून एक संस्थात्मक त्याला स्वरूप आलं आहे. तर सो अशा प्रकारचं एक बेसिक मॉडेल चालतं. सिम्पल की वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजेसमधनं लोक, मुख्यतः BJ मेडिकल कॉलेजमधनं लोक येतात, एक टॉपिक निवडतात, शिकवतात आणि रिझल्ट आणतात. क्या बात आहे. म्हणजे जे ऑलरेडी मेडिकलचं शिक्षण घेत आहेत तेच विद्यार्थी 11वी-12वीच्या मुलांना शिकवतात. जास्त कनेक्ट करू शकत असतील म्हणजे मुलं. येस. आणि हे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर इंटर्नशिपला असतानाही शिकवतात. म्हणजे एखादा 18 वर्षाचा रिपीटर बॅचला शिकवताना तर फर्स्ट इयरला फ्रेशरमध्ये लागलेला फर्स्ट इयरचा व्हॉलंटरी 18 वर्ष वय असेल त्याचं, आणि एखादा रिपीटरला 19 वर्षाचा विद्यार्थी असेल. विद्यार्थी 19 वर्षाचा असू शकतो, शिक्षक 18 वर्षाचा असू शकतो. तो अशा प्रकारचं हे मॉडेल आहे आणि स्वतःचा अभ्यास सांभाळत. बरोबर. आणि याच्यामध्ये मी प्राऊडली आत्तापर्यंत सांगेल की जे ॲक्टिव्हली शिकवत आहेत त्यांच्यामधलं कुणीही बॅक राहिलेलं नाही आहे. अरे वा, क्या बात. आणि त्यांच्या स्वतःच्या नीट PG मध्ये आज 10 वर्षामध्ये जे सामील होते ते त्यांना जिथं जायचं होतं तिथं गेलेत MBBS नंतर. मला UPSC क्लिअर करायची होती, माझी UPSC झाली. आमच्या मयंक सरांना सर्जन व्हायचं होतं, ते सर्जन आहेत. डॉक्टर फारुख जे आमचे उपाध्यक्ष आहेत ते पण सर्जन आहेत. सो आयुष त्याचा ऑल इंडिया रँक 127 होता INISET मध्ये, बाय टीचिंग व्हेरी डेडिकेटेडली इन दिस इनिशिएटिव्ह. म्हणजे महाराष्ट्रातलं सुपर 30 आपण नीटसाठीचं म्हणू शकतो LFUला. इंडियातलं सुपर 30 फॉर नीट आहे. आणि इथं फक्त एक आनंद कुमार सरांच्या जागेवर 100-200 आनंद कुमार्स आहेत जे व्हॉलंटियरच्या स्वरूपात आहेत, बॅच इंचार्जच्या स्वरूपात आहेत. आणि आम्ही फक्त मेरिटोरियस स्टुडंटला नाही तर ज्यांना संधी नाही मिळाली अशा सगळ्या स्टुडंट्सला आम्ही संधी देतो. अच्छा, मला पण एक अशी क्युरिओसिटी आहे की तुम्ही जे म्हणालात की कॉलेज गोईंग स्टुडंट्सच 11वी-12वीच्या मुलांना शिकवत आहेत, तर कॉलेजची मजा सोडून तुम्हाला कोण व्हॉलंटियर्स मिळत आहेत, कोण येत आहे तुम्हाला, जॉईन कोण होतं आहे नक्की? तुम्हाला आश्चर्य वाटेल, आत्ता आमचं वर्किंग टीम प्रेसिडेंट सुबोध सर म्हणतो आम्ही, 3rd इयरला आहे. तो पुरुषोत्तमच्या टीममध्ये पण आहे. क्या बात आहे. शिशिर गेल्या वर्षी मेंटरशिप इंचार्ज होता, तो पुरुषोत्तमच्या टीमचा लेखक दिग्दर्शक पण आहे. तो BJ मेडिकलचं वातावरणच असं आहे की तुम्ही ऑलराऊंडर बनवण्याची एक वातावरण आहे. आणि हे लोक उलट LFUला आल्यानंतर मुलांना शिस्त शिकवत कॉलेज लाईफमध्ये स्वतःमध्ये पण शिस्त येते आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये दे आर एबल टू डू एव्हरीथिंग. आणि असेही काही व्हॉलंटियर्स आहेत, म्हणजे एक आशुतोष वाघमोडे नावाचा व्हॉलंटियर आहे, त्यानं कॉलेजमध्ये एवढं डेडिकेटेडली फिजिक्स शिकवलं अँड ही एन्जॉयड टीचिंग दॅट. सो टीचिंग पण एक एन्जॉयमेंट असू शकते ना कॉलेज लाईफमधले. आणि सो सगळ्या गोष्टी करतात आणि सगळ्या गोष्टी करत वेळ देतात. तर मी म्हणलो ना, मी फक्त तुमचे हार्डली 365 मधले 2.5 ते 3 दिवस घेतोय.
सो 365 360 दिवसामध्ये दिवे लावायला भरपूर वेळ आहे ना आपल्याला मेडिकल कॉलेजमध्ये. आणि असं नाही आहे की आमचे लोक मेडिकलचं कॉलेजचं आयुष्य जगत नाहीत. उलट मी असं म्हणेल, प्राऊडली म्हणेल की जे LFUमध्ये व्हॉलंटिअरिंग करतात ते कॉलेजचं लाईफ आणखीन जास्त जगतात, आणखीन खुल्या दिलाने जगतात. त्यांना अभ्यास कसा बॅलन्स करायचा, सगळं कसं बॅलन्स करायचं हे पण ते शिकून जातात. इवन मी आय डिडंट मिस आउट ऑन एनी फॅक्ट, म्हणजे कॉलेज लाईफमधलं मी कुठलाही मजा मिस आउट नाही केली. अच्छा, हे झालं व्हॉलंटिअर निवडण्याचं, म्हणजे जे शिक्षक आहेत ते निवडण्याचं. मुलं निवडण्याचा क्रायटेरिया काय आहे? कारण तुम्ही जो म्हणताय की गरीब मुलांसाठीची नीट प्रिपरेशनसाठीची ही संस्था आहे किंवा हा इनिशिएटिव्ह आहे, तर काय काय बघतं त्याच्यामधलं? असं होतं का की फक्त स्टुडियस आणि फक्त हुशार असणारी मुलं निवडली जातात आणि त्यांच्यावर काम केलं जातं? ज्यावेळेस सुरू झाला क्लास, मी मगाशी सांगितलं की गरिबांच्या मुलांनी डॉक्टर बनायचंच नाही का, तर म्हणजे संधीवर आमचं आहे की संधी मिळाली पाहिजे सगळ्यांना. आमची निवडची प्रक्रिया आहे. आम्ही येतो, मुलांची एक 30 प्रश्नांची एक टेस्ट घेतो, जे 9वी 10वीच्या सिलेबसवर असतं, पुणे ब्रँचची. त्याच्यानंतर मुलाखत घेतो, पालकांसोबत मुलाखत घेतो. तर टेस्टमधनं आम्ही थोडासा ॲप्टिट्यूड चेक करतो की बेसिक ॲप्टिट्यूड. मुलांचा एक डिटेल फॉर्म भरून घेतलेला असतो. त्या डिटेल फॉर्ममध्ये त्याचे बेसिक इन्फॉर्मेशन प्लस काही सोशल प्रश्न पण असतात. आणि आम्ही त्या फॉर्मच्या बेसिसवर, सगळ्याच्या बेसिसवर त्याचा इंटरव्ह्यू घेतो. मग आता एखादा मुलगा आहे, तो नुमवीसारख्या शाळेमध्ये शिकला आहे आणि त्याला बेसिक आमच्या प्रश्नांमध्येच त्याला उत्तरं नाही आली, आणि आम्ही इंटरव्ह्यूमध्ये विचारलेल्या काही अकॅडमिक प्रश्नांचीच उत्तरं नाही आली. आणि एखादा गावखेड्यातून मुलगा आलाय, त्याला तेवढी अपॉर्च्युनिटीज नाही मिळाली, त्यालाही हे प्रश्न नाही आले, तर आम्ही तो गावखेड्यावाल्याच्या मुलाला जास्त प्राधान्य देतो. इट इज सिम्पली आणि फक्त इंटरव्ह्यूमध्ये आम्ही हे पाहतो की त्याच्या, ते आपण म्हणतो ना, आतमध्ये तळमळ आहे का नाही, आतमध्ये तळमळ आहे का नाही, भंपक आत्मविश्वास तर नाही आहे ना. आणि दुसरी गोष्ट पाहतो की सामाजिक तो थोडा तरी संवेदनशील आहे का. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की 11वीच्या मुलांकडनं तुम्ही सामाजिक संवेदनशीलता काय एक्सपेक्ट कराल? सिम्पल प्रश्न विचारतो की बाबा तू आतापर्यंत कोणाला मदत केली आहेस का, तर त्याच्यात तर आम्हाला कळून जातं की त्यांनी खरंच केली आहे का, त्याचा तो ॲटिट्यूड आहे का मदत करण्याचा. आणि थोडेसे आमचे एक्सपिरियन्स पॅनलिस्ट असतात, त्या पॅनलिस्ट आणि व्हॉलंटियर असतात पॅनलिस्टमध्ये बसलेले, सो त्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. आणि मेरिटोरियस स्टुडंट म्हणजे पहिली गोष्ट, आमच्याकडे मेरिटोरियस कोणी येत नाही. आमचे जर तुम्ही पाहिलं तर 90, 85, 82, 72, 62, 55 असे 10वीला टक्केवारी येणारे मुले येतात. तेही MBBSला लागतात, त्यांच्यातलेही लागतात. कारण की कुणी जर आजकाल 95-90% पडले, तर एखादा पालक गरीब असेल तर तो काय करतो, कर्ज काढून हे करतो, रिस्क कशाला घेईल फ्री कोचिंग क्लासला. सो हुशार, मी म्हणत नाही की आम्ही हुशार मुलांना घेतो, फक्त ज्यांना संधी नाही मिळाली त्या पद्धतीने घेतो. आणि एक बेसिक ॲप्टिट्यूड मला वाटतं की आम्ही शिकू, आम्ही आता शिकून लावू, पण MBBSला गेल्यानंतर पण तो सस्टेन करू शकला पाहिजे. सो तो एक बेसिक ॲप्टिट्यूड आणि मोर फोकस ऑन ॲटिट्यूड ड्युरिंग इंटरव्ह्यू, हे ॲटिट्यूड आणि ॲप्टिट्यूडचं मिक्सचर करून आम्ही मुलांना घेतो. बरोबर. आत्ता तुम्ही ओझरता एक उल्लेख केला की कोण कशाला रिस्क घेईल फ्री कोचिंग क्लासला टाकण्याची, तर अजूनही लोकांचा तो ॲटिट्यूड आहे बघण्याचा की फ्री आहे म्हटल्यानंतर इथे थोडीशी क्वालिटी कमी असेल म्हणून 4-4, 5-5 लाख आपले ऐपत नसताना सुद्धा चांगल्या कोचिंगच्या ठिकाणी मुलांना पाठवतात पालक. म्हणजे मी तुम्हाला एक डेटा सांगतो आमच्याकडे जे फॉर्म्स येतात, किंवा आमच्या आता तुम्ही बॅचेसमध्ये जरी पाहिलं असेल तर माझी 2 वर्षापूर्वीची आमची बॅच होती, तर त्या 12 फ्रेशर बॅचमध्ये फक्त 3 मेल स्टुडंट होते. बरं. आणि 26 फिमेल स्टुडंट होत्या. म्हणजे याचा अर्थ काय की गरीब जरी असेल तर तो मुलावर इन्व्हेस्ट करतोय कर्ज काढून, आणि मुली फ्री आहे म्हणून चला मुलींना पाठवून दिलं. हे दोन्ही बी गोष्टी दर्शवते की मुलावर विश्वास, मुलाला घडवायचंय, तर यू आर नॉट गोइंग टू टेक रिस्क विथ प्रायव्हेट फ्री कोचिंग क्लास. बट मुली की ठीक आहे ना, झाली तर झाली, नाही झाली तर यू जस्ट हे प्रकारे ह्या करायचं, म्हणजे पोट भरल्यानंतर कुठंतरी प्रसाद खाल्ल्यासारखा प्रकार आहे. सो येस आहे, ऑब्व्हियसली असं म्हणू शकतो की दिस इज जस्ट रिफ्लेक्शन ऑफ वेअर आर सोसायटी इज हेडिंग. म्हणजे जे दिसतं ते जे विकलं जातं, जे दिसलं जातं तशा प्रकारचं आहे. बट याच्यामुळे आम्हाला हा पण फायदा होतो की जेन्युइन कॅन्डिडेट्स येतात, जेन्युइन नीडी कॅन्डिडेट्स येतात, मग आम्ही त्यांना घडवू शकतो. आणि आम्हाला पण एक आनंद मिळतो की हा बाबा आम्ही जेन्युइन कॅन्डिडेट्सला बनवतोय आम्ही. अच्छा, आजपर्यंत किती विद्यार्थी सर टोटल झालेत 10 वर्षामध्ये? काही आकडा आहे, रफ आकडा? सर आम्ही आत्ता 2024पर्यंत, मी 2025चा आता राऊंड चालू आहेत म्हणून 2024पर्यंत आम्ही 450 विद्यार्थ्यांना शिकवलं. 450च्या आसपास. 450 विद्यार्थ्यापैकी सर आमचे 250च्या आसपास विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्सेसला डॉक्टर बनली. त्याच्यातले 101 MBBS,
BDS, BMS, BHMS. त्याच्यानंतर उरलेले काही स्टुडंट्स पॅरामेडिकला गेले, नर्सिंगला गेले, कोणी फिजिओथेरपीला गेलं, आणि जे कोणी मुलं इकडे नाही लागले त्यांनी दुसऱ्या क्षेत्रात गेले. म्हणजे एक मुलगा तर PSI झालाय, अच्छा, एक मुलगा कुठेतरी आरोग्य खात्यामध्ये आरोग्य सेवक म्हणून लागलाय. सो एक मुलाने तर D-Pharmacy केलं आणि तो पहिल्या बॅचचा विद्यार्थी होता, पण त्याचा कॉन्फिडन्स एवढा बूस्ट झाला, त्याने D-Pharmacy केल्यानंतर त्यांनी 1 मेडिकल, 2 मेडिकल, 3 मेडिकल, त्याच्या आज 2-3 मेडिकल्स आहेत त्याची. आणि तो जर अर्निंग पर्स्पेक्टिव्हमध्ये बघायचं तर त्याची फॅमिली सेटल झाली आहे. तो एका डॉक्टरपेक्षा जास्त, एका मेडिकल ऑफिसरपेक्षा जास्त त्याची इन्कम आहे सर. सो रिझल्टच्या स्वरूप 250च्या वर आम्ही असं म्हणू शकतो की 300च्या वर फॅमिलीज अपलिफ्ट केल्यात सर. क्या बात आहे. तुम्ही स्वतः सिव्हिल सर्वंट आहात सर, दिल्लीला राहता, तुमचं एक काम पुण्यात चालतं, एक धाराशिवला चालतं, नाशिकच्या काही भागामधले पण विद्यार्थी आहेत सांगितलं तुम्ही. काय गरज आहे हे सगळं करण्याची? म्हणजे का बरं, कुठल्या मोठोनी ड्राईव्ह होत आहे तुम्ही? कारण तुमचे ट्रस्टी पण आहेत, सगळे मेंबर्स पण आहेत, सगळेजण चांगले वेल सेटल्ड आहेत. का बरं समाजसेवा करायची ही सगळी? मी या प्रश्नाला 2 अर्थाने घेईल. पहिलं जे की ते का करायचं, शांतीने झोपण्यासाठी. अच्छा. कारण की लहानपणी आपण सगळ्यांनी वाचलेलं असतं की काहीतरी करायचं समाजासाठी, हे ते करायचं. मग हे इझिएस्ट वे आहे ना, आणि सुचलाय ना मला मार्ग. ओके. आणि जर आता तो मार्ग सुचलाय, तो मार्ग काम करतोय, तर मग का नको करायला? इट इज जस्ट बिट्रेइंग माय सेल्फ. मला हे सुचलंय, आम्हाला हे सुचलंय, हे करायचंय, आणि तरी करत नाही. हे द्वंद्व कुठंतरी दिस इज फॉर, म्हणजे आम्ही तर म्हणू की मी तर स्वतःसाठी करतो, आमचे केतन स्वतःसाठी करतो, आमचं काही मयंक सर स्वतःसाठी करतो, फारुख सर स्वतःसाठी करते, आयुष स्वतःसाठी करते, फॉर आर सेल्फ कॉन्फिडन्स आणि काय म्हणतात ते स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी. आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणालात की सगळं वेल सेटल असताना काय करायची गरज आहे, काय नाही करायची गरज आहे. तर ॲक्च्युली LFU मागे एकतर गरिबांच्या मुलांना डॉक्टर बनवायचं आहेच, मेडिकल एज्युकेशन हे सर्वसमावेशक करायचं आहे, पण दुसरं आम्हाला हेही मॉडेल द्यायचं आहे की ते नाही म्हणायचं की तुम्ही पहिलं तुमचं बघा, मग बाकीच्यांना लोकांना करा. आम्हाला हे मॉडेल द्यायचं आहे की तुम्हाला जर समाजसेवा करायची तर असं नाही की कुठंच काही नाही झाला म्हणून समाजसेवेला लागला. आपलं करत करत आपण समाजाला उपयोगी पडू शकतो, समाजाची सेवा करू शकतो, आणि समाजाला प्रोडक्टिव्हली मदत करण्यासाठी यू डू नॉट नीड टू बी लाईक तुम्हाला कुठंतरी मागं चक्र घेऊन फिरायची गरज नाही. तुम्ही ते बॅलन्स राऊंड करू शकता. तर एक ही गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट म्हटलं तर आनंद खूप मिळतो ज्यावेळेस एखादा मुलगा लागतो. म्हणजे मी पहिल्या रिझल्टचं मी तुम्हाला सांगतो. थोडे काही अनुभव सांगा ना. विशाल भोसले नावाचा विद्यार्थी होता, फाशेपारधी समाजातला, कदाचित तो पहिला MBBS आहे फाशेपारधी समाजातला. आणि त्याला परीक्षा झाली, पहिली परीक्षा, आन्सर कीवरनं मार्क काढले आणि लगेच लक्षात आलं कट ऑफनं मार्क मिळणार इथं. आणि ते ज्यावेळेस मला ग्रुपवर आलं की याचे एवढे मार्क्स आले, त्याचे तेवढे मार्क्स आले, अँड आय वॉज ट्रॅव्हलिंग फ्रॉम हॉस्टेल टू वन प्लेस, माझ्या बाईकवर ट्रॅव्हल करत होतो. मला आजही तो क्षण आठवतो. म्हणजे इवन गुजबम्स येत आहेत. आणि एकच गाणं मनात येतं की आज मैं ऊपर आसमानीची. इवन माझ्या रिझल्टलाही आम्हाला तेवढा आनंद नव्हता झाला, इवन माझ्या UPSCच्या रिझल्ट नंतरही तेवढा आनंद नव्हता झाला. तो आनंद तेव्हा झाला होता की ज्यावेळेस तो पहिला विद्यार्थी भाषेपारधी समाजाचा MBBSला लागला होता. आणि असा दररोज आम्ही दरवर्षी आम्ही असा आनंद घेतो. कुणाचं कुठंतरी MBBSला लागला, कुणाचं कुठंतरी हे झालं. सो हा आनंद कुठला गांजा पिऊन मिळणार आहे, क्या बात आहे, कुठलं व्यसन करून मिळणार आहे. सो इट टेक्स अस टू दॅट स्टेट. आणि इट इज प्युअर रिझल्ट ऑफ हार्डवर्क ऑफ ऑल आवर 100-200 व्हॉलंटियर्स. वा. कुठलंही काम करताना, मग तुम्ही सामाजिक काम करा किंवा कुठलंही काम करा, त्याच्यासाठी लागतात ते पैशाचं सोंग आणता येत नाही. आपल्या ऑफ द रेकॉर्ड बऱ्याच गप्पा झाल्या या संदर्भात, पण मला तुम्ही हे मॉडेल इतरांनाही समजून सांगावं की ही इच्छा आहे की कसं तुमचं एकूणात रेव्हेन्यूचं गणित चालतं. काही जण, खूप लोक असं म्हणतात की NGO शब्द जेव्हा येतो, म्हणून मी तो इनिशिएटिव्ह शब्द वापरतो. NGOला एक डार्क शेड आहे की पैसे कमवता यावे म्हणून लोक NGO काढतात, त्या माध्यमातून डोनेशन्स घेतात. तर तुमच्या डोनेशन्सचे प्रकार कसे आहेत? मी पहिले NGOचं सांगतो. लोक मला विचारतात मला NGO सुरू करायची, मी कशात? मी म्हणलं पहिलं काम काय करायचं. LFUची जर्नी अशी आहे. 2015 आम्हाला आयडिया सुचली, आम्ही उपक्रम म्हणून सुरू केला. आणि 2017 लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंटचं रजिस्ट्रेशन आहे. म्हणजे नंतर कंप्लायन्सेससाठी, लिगल कंप्लायन्सेससाठी. तर मग आता आर्थिक याच्याकडे फर्स्ट ऑफ ऑल पहिल्या दिवसापासून आजही आमचं असं आहे की प्रत्येक गोष्ट लो बजेट कशी होईल शिकवायचे. मला बेसिक काय लागेल, फळा, खडू, आणि मेन शिकवणारा माणूस फ्री आहे.
त्याच्यामुळे इट्स ऑलवेज अ लो बजेट मॉडेल. पण मग जसे जसे नॉन अकॅडमिक कामांसाठी स्टाफ वाढू लागला, टायपिंगसाठी म्हणजे आमचा एक डॉक्टर मोहित मेश्राम आहे, ते आता सुपर स्पेशालिस्ट सर्जरी मध्ये आहे, तर तो व्हॉट्सॲपवर क्वेश्चन पेपर टाईप करायचा स्टार्टिंगला. पण मग आम्ही विचार केला की व्हॉलंटियर शुड ओनली बी इन्वॉल्ड इन ज्याच्यामध्ये परफेक्ट आहेत, क्रिएटिव्ह कामं, अकॅडमिक कामं. मग आम्ही नॉन अकॅडमिक कामं काय केले, फेज आउट केले अँड वी आउटसोर्स इट टू स्टाफ. मग आम्ही टायपिस्ट रिक्रूट केला, मग आम्ही क्लर्क रिक्रूट केले, मग आता अकाउंटिंगसाठी ॲडमिन रिक्रूट केले, त्याच्यानंतर आता रेसिडेन्शियलसाठी केअरटेकर रिक्रूट केले. तर ह्या सॅलरीजसाठी आम्हाला आता पैसे लागतात. सो ते पैसे तुम्ही आमचे सोशल मीडिया पेजेस चेक करा, हे करा. आम्ही कुठेही अपील केलं नाही. लोक आमचे न्यूज वाचतात, आमचे उपक्रम पाहतात, ते स्वतःहून येऊन एन्क्वायर करतात की तुम्हाला काही गरज आहे का. आमचे क्वार्टरली ॲन्युअली बजेट बनलेले असतात की आमचे हे हेडर आहेत, हे आहेत, आम्हाला डोनर्सनं कमिट केलेले असतात. आणि आमचे सस्टेनेबल म्हणजे आम्हाला वाटतं की आमच्या आर्थिक पारदर्शकतेची जी पोचपावती आहे, आमचा 2021 रोजी आलेला डोनर CSR आम्ही इलिजिबल झाल्यापासून आजही ते डोनर आहेत ह्या फायनान्शियल इयरमध्ये. सो मग हे सगळे पैसे आमचे CSR डोनेशनमधनं येतात. ॲल्युमिनाय डॉक्टर्स आहेत BJचे, ते करतायत. आमचे स्टुडंट्स पहिला पगार झाला की आनंदाने पैसे पाठवत आहेत. या प्रकारच्या गोष्टी होत आहेत. आणि हे सगळं ट्रान्सपरंट वेनी चालतंय. इवन मी म्हणेल की आमचे CA जे आहेत, ते CA पण आमच्या डोनरनंच दिलेले आहेत. सो त्याच्यामध्ये तो पण कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट इलिमिनेट झालाय. आमच्यामध्ये पैसे आणणारी आमची जी टीम आहे, पहिली गोष्ट पैसे आणणारी टीमच नाहीये, ते पैसे येतात. म्हणजे आता इव्हन हा पॉडकास्ट बघितल्यानंतर समवन विल बी इंटरेस्टेड अँड ही विल बी कॉन्टॅक्टिंग अस. मग आम्ही त्यांना ट्रान्सपरंटली सांगू की हे बघा आमचं हे बजेट आहे, तुम्ही वेअर यू कॅन फिट, तुमच्या मॅन्डेटमध्ये कुठं फिट होते. सो इफ यू कॅन गिव्ह यू गिव्ह इट. आणि संस्थेमध्ये मला असं वाटतंय की आमच्या ॲक्युम्युलेशनकडे भर नाहीये. आम्हाला कॉर्पस मोठा बिल्ड करायचा नाही आहे, आम्हाला कुठेही काही ॲसेट्स वाढवायचे नाही आहेत. ऑपरेशन डे टू डे बेसिसवर चालावं आणि एक 6-7 महिन्यांचा आमच्याकडे रिझर्व्ह फंड असावा, असं आमची एक पॉलिसी आहे. सो दॅट जरी आमचे डोनेशन 1 दिवस बंद झाले तर 8 महिने आम्हाला मिळतील टू कम बॅक अँड कंटिन्यू आवर वर्क. सो आम्हाला पण एक परफॉर्मन्स बेस्ड ठेवलं आहे. सो मोस्टली डोनर्स, CSR अशा प्रकारच्या गोष्टी सगळ्या चालतात. अच्छा, हे एवढं सगळं सांगायचं म्हणजे काय की आम्ही बजेट प्रेझेंट आहे, डोनर आलं तर त्याला सांगतो की एवढं बजेट आहे. याचा अर्थ असा की नो एक्स्ट्रा ॲक्युम्युलेशन, म्हणजे खाल्लं पिल्लं आपला हात पुचला अशा प्रकारची आमची टेंडन्सी आहे. कुठेही काही ॲक्युम्युलेशन करायचं नाही, जेवढं लागतं तेवढंच घ्यायचं. आणि त्याच्यामुळे आम्ही पण अप टू डेट राहतो, डोनरलाही मजा येते आणि त्यांचा पैसा कुठंतरी ॲक्युम्युलेट होऊन सडला नाहीये पैसा. म्हणजे आपल्याला त्याला म्हणजे आम्ही म्हणतात की पैसे घेऊन काय त्याचा खार घालायचा, काय बुरशी लागेल त्या पैशाला जर त्याचा उपयोग नाही झाला तर. अशा प्रकारच्या आमच्या या गोष्टी चालतात. म्हणजे समाजात खरंच चांगले लोक आहेत की ज्यांना चांगल्या ठिकाणी डोनेट करायचं आहेत. अशी लोक वाट बघत नाहीत मागण्याची, स्वतःहून द्यायला येतात. येस म्हणजे आम्ही खूप वी आर रिअली फॉर्च्युनेट. म्हणजे जेवढे डोनर आले त्यांनी स्वतःवरून हे केलं. सह्याद्री हॉस्पिटल्स आमचे CSR पार्टनर आहेत, नारायणा हेल्थ CSR पार्टनर आहेत, टाटा आहेत आमचे, आरती इंडस्ट्रीज आमचे CSR पार्टनर्स आहेत. त्याच्यानंतर भरपूर आमचे ॲल्युमिनाय डॉक्टर्स वगैरे आहेत. तर आहेत लोक स्वतःहून येतात. एक केअरिंग फ्रेंड्स नावाचा ग्रुप आहे. म्हणजे मी लोकांना कुणालाच माहीत नाही आहे. केअरिंग फ्रेंड्स इज लाईक फ्लिपकार्ट ऑफ NGOs. ते 1980 90 फिलॉन्थ्रॉफी करतात. ते कुठेही रजिस्टर्ड नाहीत. दे आर ग्रुप ऑफ सम पीपल इन मुंबई. त्यांच्याकडे डोनर्सनं कमिट केलेले फंड्स आहेत, ते त्यांच्या अकाउंटवर नाही येतं आणि ते काही चांगल्या NGOsचे कंप्लायन्सेस इन्श्युअर करतात. आणि ते NGOs त्यांना रिक्वायरमेंट पाठवतात आणि ते इकडे ते फंड डायरेक्ट त्या NGOsच्या अकाउंटवर जातात. त्यांची अट एकच की NGOsनी ज्यासाठी पैसे घेतलेत तेवढेच पैसे हे करायला पाहिजेत. आणि त्या आमची सवय अशी होती पहिल्यापासून की आम्हाला माहीत होतं की NGOsमध्ये समजा मला NGOसाठी हा मोबाईल घ्यायचा आहे, तर मग या मोबाईलला 100 रुपये लागत आहेत. तर मी तुम्हाला पण 100 रुपयाची पावती दाखवली, तुम्हाला पण 100 रुपयाची पावती दाखवली, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. देअर कॅन बी डुप्लिकेशन ऑफ फंड्स. तर मग आम्ही ती पण इलिमिनेट केलं. त्यावर तर आमचा एकच एकदम भर आहे की समजा आम्हाला तुम्ही 100 रुपये दिले तर वी मेक शुअर की ते 100 रुपये ज्याच्यासाठी घेतले त्याच्यासाठी आम्ही नीड बेस्ड डोनेशन घेतो. ज्याच्यासाठी घेतले त्याच्यासाठी आम्ही खर्च करण्याचा प्रयत्न नाही, त्याच्यासाठीच खर्च करतो. कधी कधी असं होऊ शकतं की तुम्हाला कोटेशन पाठवताना आम्ही कोटेशन हे करताना 100 रुपयाचं कोटेशन दिले, बट ॲक्च्युअल डील करताना ॲक्च्युअल घेताना दॅट तो वेंडर म्हणतो की सर तुमचं काम चांगलं आहे, तुम्ही 80 रुपयातच द्या सर. मग आम्ही त्या डोनरला पुन्हा वापस सांगतो की 20 रुपये उरलेत, त्या 20 रुपये आम्ही इकडे
मध्ये वापरावात का, सो दॅट ही जी ट्रान्सपरन्सी मेंटेन केली आहे त्याच्यामुळे कदाचित आमचे डोनर्स पण खूप खुश आहेत, त्याच्यामुळे ते सस्टेनेबली करतात. आणि दुसरं लो कास्टमुळे म्हणजे की आमच्याकडे जे रेसिडेन्शियल मॉडेलमध्ये आहे, एका मुलाला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, इव्हिनिंगचं उलगुलान ब्रँचला इव्हिनिंगचे स्नॅक्स, फ्रूट्स, संध्याकाळचं जेवण, आठवड्यातून 2दा नॉनव्हेज, स्वीट्स, हे सगळं पौष्टिक देताना एका विद्यार्थ्याचा आमचा आणि 2100 ते 2200 रुपयाच्या वर खर्च येत नाही. अच्छा. आणि मग आमचे डोनर सरप्राईज्ड आहेत की हे 2100-2200 रुपयात क्वालिटी होते. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही सोशल कॅपिटल यूज करतोय. आमच्या आता केतन असेल किंवा मयंक असतील, ते आर व्हेरी मच प्रुडंट अबाउट स्पेंडिंग मनी ह्या त्या प्रकारे. मग हे स्वतःचे पैसे असल्यासारखं हक्क न गाजवता स्वतःचे पैसे असल्यासारखं खर्च करतोय. त्याच्यामुळे ते प्रुडन्स मेंटेन राहते. आणि हे मेंटेन राहिल्यामुळे मला असं वाटतं की चांगले लोक जुडले जात आहेत. सो चांगले आहेत लोक, तुम्हाला चांगलं व्हायचा प्रयत्न करावा लागेल. क्या बात आहे. सुपर 30 जसं IITसाठी आनंदकुमार सरांचं आहे, तर नीटसाठी LFU सुपर 30 आहे असं आपण म्हणलं आहे मगाशी. तर त्यांना त्रास पण खूप झाला होता, अडचणी पण खूप आल्या होत्या. तुम्ही फुकटात मुलांना डॉक्टर व्हायचं ट्रेनिंग देत आहात, नीटसाठी परीक्षा त्यांच्याकडून त्या परीक्षेची तयारी करून घेत आहात. काय काय अडचणी आहेत? समाज कुठल्याच चांगल्या गोष्टी सहजासहजी होऊ देत नाही असं म्हणतात, आणि मला सुद्धा त्याचा काय अनुभव आहे, इतरांचे पण अनुभव मी ऐकलेत. तुम्हाला काय काय अडचणी आल्यात या सगळ्या प्रवासामध्ये आणि आत्ताही ज्या येत आहेत? तसं फॉर्च्युनेटली अगोदरच अडचणी भरपूर होत्या कॉलेज लाईफमध्ये, त्याच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ही प्रोसेस आम्हाला ॲक्सेप्ट होते की प्रोसेसचा पार्ट आहे. कधी आम्हाला जागा मिळण्यासाठी अडचण आली. एकदा आम्हाला चांगलं आठवतं की आम्ही मनपाच्या शाळेमध्ये घ्यायचो होतं आणि ते शाळेमध्ये काहीतरी अचानक आलं, तर एकदा आम्हाला गार्डनमध्ये क्लास घ्यावा लागला होता. त्याच्यानंतर ह्या छोट्या मोठ्या अडचणी आम्ही म्हणतो. पेपर्सच्या कधी अडचणी यायच्या, कधी कधी पालकांकडनं एखादे पालक काहीतरी डिसिप्लिनरी याच्यामुळे त्यांना पटायचं नाही, त्यांचे वेगळे रिॲक्शन यायचे. सिलेक्शन करताना लोकांचे वेगवेगळे फोन यायचे, येतात आणखी नाही, प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करतात. बट मग कुठे काही होत नाही. ह्या अडचणी मग आम्ही थोडंसं टेन्शनमध्ये येऊ शकतो. आता तर येण्याचा प्रश्नच नाहीये. आता LFUचा जी 10 वर्षाची जर्नी आहे, तर एक सरासरी सक्सेस रेट किती आहे? म्हणजे किती विद्यार्थी MBBSला लागत आहेत, किती कुठल्या कुठल्या कोर्सेस लावून डॉक्टर होत आहेत? आमचे जवळपास उलगुलानचा आमचा 40 ते 60% MBBSचा सिलेक्शनचा रेट आहे उलगुलान ब्रँचचा, आणि ओव्हरऑल आमचा 30% MBBSचा सिलेक्शनचा रेट आहे. अच्छा. आणि डॉक्टर बनायचा म्हणलं तर तो 60-70% आहे, BMS BDS ॲड करून. आणि अपलिफ्टमेंटचा रेट 100% आहे. अच्छा, ओके. पण मग एक साहजिक प्रश्न असा येतो की जे लाखो रुपये फीज घेऊन जे कोचिंग चालवत आहेत ते लोक, त्यांना तुम्ही कुठेतरी इनसेक्युअर करताय? मला नाही वाटत मी इनसिक्युअर करतोय. ते होत असतील तर त्यांच्या फिलॉसॉफीचा प्रॉब्लेम आहे. बिकॉज आय एम नॉट म्हणजे कुठेच LFU आम्ही त्यांचा कस्टमर सीटअप नाही करत, आम्ही त्यांचे कस्टमर्स खात नाही आहेत. अच्छा. रिझल्ट खातोय, दॅट इज डिफरंट थिंग. पण त्यांचे, कारण की त्यांच्याकडे जे जाऊ शकणारे कस्टमर्स आहेत ते आम्ही घेतच नाही आहेत ना. अच्छा, ओके. आम्ही ऑप्शनलेस स्टुडंट्स घेतोय ज्यांना ऑप्शनच नाही आहे. सो मला वाटत नाही की त्यांनी काही इनसिक्युअर व्हायची गरज आहे. अच्छा, ओके. म्हणजे ज्यांची तिथे जायची परिस्थितीच नाही आहे असे जास्त करून तुमचे हे आहेत. हो हो. आत्ता चर्चेत 2-3 वेळा उलगुलान शब्द आला, तर उलगुलान नक्की काय आहे आणि उलगुलान बॅच ही पण नक्की काय आहे? तर उलगुलान हा शब्द बिरसा मुंडांच्या जी ब्रिटिशांच्या विरोधात त्यांची जी मोहीम होती 1890मध्ये, तर त्याच्या मोहिमेचं नाव म्हणजे उलगुलान. बरं. ही बेसिकली मुंडारी भाषामधला उलगुलान, आणि ते जय उलगुलान वगैरे म्हणायचे. आणि उलगुलान म्हणजे क्रांतीसाठी सज्ज व्हा, बी रेडी फॉर चेंज. अच्छा, ओके. सिम्पलेस्ट टर्ममध्ये. सेंट्रल इंडियातला जो पट्टा आहे आदिवासींचा, तर ते त्या समाजाला बिरसा मुंडा आजही प्रेरित करतात. तर भगवान बिरसा मुंडा, ते त्यांना भगवान बिरसा मुंडा म्हणतात. आणि मग ते कुठंतरी कल्चरली रिलेटेबल व्हावं म्हणून फक्त मेळघाटच्या स्टुडंटसाठी जी आम्ही ब्रँच सुरू केली, आदिवासी मुलांसाठी ब्रँच जी सुरू केली, बॅच जी सुरू केली, तर त्याला आम्ही उलगुलान नाव दिलं. अच्छा. मग पहिल्या दिवसापासून मुलांना LFU उलगुलानमध्ये आम्ही आलोत. ओके. आणि आम्ही काहीतरी बदल घडवायला आलोत. त्यांना पहिल्या दुसऱ्या दिवसामध्येच हे सांगितलं जातं की तुमच्या गावामध्ये जी काही परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला जे काही तुमच्या अडचणी आहेत, त्या अडचणी जर दूर करायच्या असेल तर आपल्याला चेंज घडवावा लागेल. आणि त्या चेंजसाठी म्हणजे हा उलगुलान आहे. तुम्ही जर डॉक्टर बनलात, तुम्ही जर पॅरामेडिकमध्ये गेलात, तर तुमच्या कुटुंबाचं तर भलं होईलच, पण तुमच्या गावासाठी डॉक्टर बनेल. सो LFU उलगुलान म्हणजे काय, सिम्पली सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्रातील दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बनवणाऱ्या
आता आमची दुसरी शाखा. अच्छा. पुण्याची तर शाखा चालतेच आणि उलगुलांची ही दुसरी शाखा आहे आणि याच्यामध्ये आम्ही 30 विद्यार्थी घेतो. 12 मेळघाटाचे विद्यार्थी घेतो, 12 विद्यार्थी गडचिरोलीचे घेतो, 3 विद्यार्थी किनवटचे घेतो, 3 विद्यार्थी असे आम्ही नाशिकचे घेतो. आणि अशा प्रकारे एक 30 मुलांची आम्ही बॅच घेतो. त्यांना 10वी नंतर आम्ही उस्मानाबादला आणतो निवासी व्यवस्थेमध्ये. त्यांना 22 महिने आम्ही सगळं राहणं खाणं सगळी सोय करतो आणि त्या प्रकारे त्यांना शिकवून त्याच्यातलं आमचं 60%-70% मुलं MBBSला जातात. अच्छा. पण पुण्यातल्या बॅचसाठी इथले विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी इथे व्हॉलंटियर्स मिळतात हे समजू शकतो मी. तिकडे कोण मिळतं तुम्हाला? तिकडचे व्हॉलंटियर्स कोण आहेत? तर मी पुन्हा 2017मध्ये ज्यावेळेस आमची दुसरी शाखा सुरू झाली त्याच्यामध्ये थोडंसं सांगतो की आम्हाला तर विजय राठोड सर म्हणत होते की तुम्ही काहीतरी करा. मग आमचं एक होतं की आम्ही आत्ताच 2 वर्ष झाले, आम्ही कसं बसं आम्ही पुण्याचं मॉडेल व्यवस्थित सस्टेनेबली बसवलंय. वी डू नॉट वॉन्ट टू डिस्टर्ब दॅट. सो मग आम्ही उलगुलांचा सुरू करताना स्टार्टिंगपासूनच असा विचार केला की जो आमचा मेन व्हॉलंटियर बेस आहे, BJ मेडिकल व्यतिरिक्त दुसरे व्हॉलंटियर्स टू बी इन्व्हॉल्ड इन उलगुलान ब्रँच. मग आमचा जो दुसऱ्या बॅचचा स्टुडंट संतोष चाटे जो होता तो कूपर मेडिकल कॉलेजला MBBSला लागला होता. फर्स्ट इयरला होता, 1च महिना झाला होता कॉलेजला. त्याला मी फोन केला, आयडिया आली की आपण विकेंडला जाऊन शिकवू शकतो. मग कारण की पुण्याच्या ब्रॅचला आम्ही आठवड्यातलं 28 ते 30 तास टीचिंग व्हायचं. मग आपण शनिवार आणि रविवार 12-12 तास शिकवलं तर 24 तास टीचिंग होते आणि टेस्ट जी कंडक्ट व्हायची ती वीकडेजमध्ये त्यांचे टीचर्स कंडक्ट करतील. अशा प्रकारचं आम्हाला मॉडेल सुचलं. मी संतोषला पण ते लीड कोण करणार, बिकॉज BJ मेडिकलमधले लीडर्स होते. वी डू नॉट वॉन्ट टू टच दॅट रिसोर्स, कारण की पुण्यातलं जे चांगलं चाललंय त्याला कशाला नवीन प्रॉब्लेम क्रिएट करायचा. मग मी संतोषला कॉल केला. मी संतोषला म्हणलं, अरे संतोष, तू असं आपल्याला उलगुलान करायचं आहे, तू लीड करणार का? आता LFUच्या व्हॉलंटियरनं त्याच्यामध्ये एवढं कॉन्फिडन्स पेरला होता, त्याच्यामध्ये एवढं लोकांना परोपकारी भावना जी पेरली होती, तर तो इमिजिएटली म्हणला, सर मी करतो ना, मला फक्त सांगा कसं करायचं. म्हणजे तुम्ही जर माझा उल्लेख केला असेल की ह्याचा हे फाउंडर म्हणून, LFUचा फाउंडर म्हणून, तर उलगुलांचा फाउंडर म्हणून हा संतोष आहे. अच्छा. तर त्यानं ती बॅच लीड केली. त्यानं जे तोपर्यंत लागलेले जेवढे ॲल्युमिनाय स्टुडंट्स होते LFUचे, मग तो तिकडे भूषण असेल, तिकडं तो भावना असेल, तो पवन असेल, सूरज असेल, प्रसाद असेल, अक्षय असेल, ह्या लोकांना कलेक्ट केलं. अच्छा. यांच्यामुळे त्या मेडिकल कॉलेजेसमधले लोक कलेक्ट झाले आणि तिथं GMC अकोला आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोल्यामधले पण असे लोक घेतले. सो असं म्हणू शकतो की उलगुलांमुळे आम्ही आमचे व्हॉलंटियर बेस डायव्हर्स केला, डायव्हर्सिफाईड आमचा हे झाला. आणि वेगवेगळ्या कॉलेजेसमधनं येऊन व्हॉलंटियर पुण्यामधनं बसायचे, 16 तास ट्रॅव्हल करायचे, तिथं जायचे, 2 दिवस शिकवायचे, शुक्रवारी संध्याकाळी बसायचे आणि सोमवारी वापस येऊन कॉलेजला जॉईन करायचे. आणि संतोष तर म्हणजे महिन्यातून अगदी 2दा 3दा तो तिथे जायचा. ह्या अशा प्रकारच्या गोष्टी चालायच्या. सर 2 भागात आत्ता काम चालू आहे, एक पुणे आणि एक अगदी आदिवासी पट्ट्यामध्ये. दोन्ही भागांची कंपॅरिझनच नाही कुठे. पुण्यामध्ये शिक्षणाचं महत्त्व प्रचंड आहे, लोकांचा आर्थिक स्तर जरी कमी असेल तरी शिक्षणाचं महत्त्व लोकांना पटलेलं आहे. आणि दुसरा पट्टा, दुसरं टोक डायरेक्ट उलगुलांसारखा प्रकल्प जो आदिवासी भागात चालतो आहे. तर काय फरक आहे दोन्ही ठिकाणी? आणि तिथे लोकांना कन्व्हिन्स करण्यापासून तुमची कदाचित हे असेल, तर शिक्षणाचं महत्त्व तिथे लोकांना पटलं आहे आणि कसे लोक तुमच्याशी जोडले जातात, तिथला एकूणात अनुभव काय? आता उलगुलान आम्ही सुरू करून 8 वर्ष झाली, 2017पासून. तर उलगुलानमध्ये आमच्यासाठी खूप नवीन गोष्टी होत्या. म्हणजे रॅदर दॅन आम्ही तर असं म्हणू की आम्ही उलगुलांच्या मुलांना शिकवण्यापेक्षा आम्हाला भरपूर शिकवलं त्यांनी. अच्छा. तर अवेअरनेसबद्दल म्हटलं तर शिक्षणाबद्दलचा अवेअरनेस म्हणजे तिथे अवेअरनेस आहे, बट काय होतंय 10वी नंतर मुलं ती शिक्षणामध्ये जे इन्व्हेस्ट होत आहे टाईम, त्याची लाईव्हलीहूडमध्ये मे बी आउटकम इमिजिएटली येत नसावेत म्हणून थोडंसं निराशा आहे. आणि मुलांना अपॉर्च्युनिटीजचा अभाव आहे, हे आहे. मुलींचे जे पेरेंट्स आहेत त्या पालकांना वाटतं की भाई मुलगी गेली तर ती आपल्यात नाही राहणार, मुलगा गेला तर तो आपल्या गावात नाही राहणार, आपल्या गोष्टीचा नाही राहणार. तर हे कुठंतरी होतं पहिलं आणि त्याच्यामुळे थोडंसं एवढ्या दूर कसं पाठवणार, अशा सगळ्या गोष्टी असायच्या. कारण की तुमची एक आश्रमशाळा तिकडे कुठंतरी जरीदा डोम्याला आहे, तिथला विद्यार्थी मेळघाटातच येणार, पण तो कुठे येणार, कुठंतरी त्या बिजू धावडीला जिथं क्लास चालायचा तिथे येणार तो. सो ते डिस्टन्स पण त्यांच्यासाठी बॅरियर होतं. सो त्याच्यासाठी ॲक्सेप्टन्ससाठी मला खरंच विजय राठोड सरांना मानावं लागेल की त्यांनी त्या शाळेंमध्ये शिक्षकांना हाताशी धरून ते अवेअरनेस त्यांनी केलं, त्यांना कन्व्हिन्स केलं, सो दॅट तो एक प्रॉब्लेम नाही आला. दुसरी अडचण मला असं वाटतं की ॲक्सेप्टन्सची, ॲक्सेप्टन्स अबाउट आवर ड्रीम.
आपली ड्रीम काय होती की आपल्याला मेळघाटामध्ये आपण पुण्यामध्ये सुरू केले डॉक्टर बनवायचे आपल्याला. सो उलगुलान सुरू केले आपल्याला ट्रायबल स्टुडंट्सला डॉक्टर बनवायचे. विश्वास ठेवा, आम्ही ज्यावेळेस जायचो शिकवायला तर आम्हाला तिथले काही शिक्षक म्हणायचे, सर कशाला येता इथं, कोण लागणार आहे डॉक्टर, कोण बनणार आहे इथलं डॉक्टर, कधी बनलंय का काय. हे ॲक्च्युली आम्हाला ऐकवायला जायचं. हे एक ॲक्सेप्टन्सचा अभाव होता. दुसरी गोष्ट, मुलांना पण बोललं जायचं. मुलांना तिथं हिंदीमध्ये बोलतात. महाराष्ट्रातलाच पार्ट आहे मेळघाट. कोरकू लोकांची मार्केटमधली भाषा हिंदी आहे, त्यांची कोरकू भाषा आहे मातृभाषा. मराठी त्यांना नाही जमत, आम्हाला हिंदीमध्ये शिकवावं लागतं. तर ते मुलांना तिथले काही लोक म्हणायचे, अरे यार डॉक्टर बनना आसान आहे क्या भाई, बडे बडे लोक उधर क्लासेस में पैसे भरते, डॉक्टर नाही बनते. म्हणजे ते कुठंतरी ह्या सिस्टीमवरच विश्वास नव्हता की डॉक्टर बनवू शकतात. कारण की याच्यापूर्वी भरपूर प्रोजेक्ट्स आले होते, भरपूर पैसे इन्व्हेस्ट झाले होते, स्टील देर हॅड बीन 0 MBBS रिझल्ट. पण हा विश्वासच नव्हता. तर हे सगळ्यात मोठं ॲक्सेप्टन्सचं बॅरियर होतं. पुण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे BJ मेडिकलची काय क्वालिटी आहे, BJ मेडिकलचे शिकवतात येणारे रिझल्ट. मेळघाटला काय BJ मेडिकल, एव्हरीथिंग इज कॉमन. बरोबर. डॉक्टर अशा प्रकारच्या सीन. आणि आमचे वय काय, ती आमची ऐश्वर्या जठार नावाची व्हॉलंटियर होती, फक्त 18 वर्षाची मुलगी, ती शिकवायला जाते. सो अशा सगळ्या तिथे ॲक्सेप्टन्सला अभाव होता. तिथं व्हॉलंटियर गेल्यानंतर त्यांना राहण्यासाठीच कधी कधी व्यवस्थित रूम नसायचे, आश्रमशाळेमध्ये ती राहायची. तर त्या गोष्टी व्हायच्या. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तो डिफरन्स होता. इकडे आम्हाला ॲक्सेप्टन्स होतं, तिकडे त्या बाबतीत हे होतं. पण मुलं, ओनली मोटिवेटिंग फॅक्टर्स फॉर स्टुडंट. सकाळी 7ला जर लेक्चर सुरू झाले तर मुलं रात्री 12 वाजेपर्यंत हे नाही करायचे. ऑब्व्हियसली मधल्या ब्रेक्स, चहाच्या असे काही हे काय ते एकदम जे सांगेल ते असं घ्यायचे. हे वाला डिफरन्स होता त्यांच्या साईडनं. आमच्या साईडनं आम्हाला एक चेंज जाणवला. आता आम्ही पुण्यातले होतो, म्हणजे मेन स्ट्रीम कोचिंगचे आम्ही रिझल्ट आणला होता 2 वर्षामध्ये मेन स्ट्रीमच्या स्टुडंटमध्ये. सो आम्ही सेम मेथडॉलॉजीज वी ट्राईड टू अप्लाय देअर. आम्ही स्वतः फेल गेलो. आमची 2017ला सुरू झालं, त्या पहिल्या बॅचचा रिझल्ट 2019ला आला. आमचा एकही मुलगा MBBSला नाही लागणार. दॅट इज ओनली द बॅच विच डिडंट गिव्ह अस रिझल्ट. ओके. BMSला लागत होते, नर्सिंगला लागत होते, आणि ते आमच्यासाठी सेटबॅक होता. बट बघा, वाय टीम कम्स इन टू पिक्चर. जर ते कदाचित एकटं माझं असतं किंवा एकटं मयंकचं असतं किंवा एकटं तेजसचं असतं, तर सेटबॅक आल्यानंतर तो वापस येईपर्यंत ऑर्गनायझेशन वुड हॅव स्टॉल्ड. बरोबर. पण इथं टीम आहे, ती एकमेकांचं ॲनालिसिस करते, एक आपल्या प्रोसेसेसचं आपापल्या पद्धतीने ॲनालिसिस करते. आणि आम्ही लिटरली बसलो, आम्ही ॲनालिसिस केलं, आम्ही कुठे कमी पडलो, तिथली व्यवस्था कुठे कमी पडली आहे, अँड देन वी केम बॅक. विजय राठोड सर आम्हाला म्हणाले की अरे यार तुम्ही पुण्यामध्ये रिझल्ट आणलाय, बट यू शुड लुक दिस पीपल डिफरंटली. आणि आमच्या आयुष्यामध्ये UPSCच्या याच्यामध्ये त्यावेळेस अँथ्रोपॉलॉजी विषय आला होता, माझ्या आयुष्यामध्ये, केतनच्या आयुष्यामध्ये. सो मग अँथ्रोपॉलॉजीमुळे एक तो कल्चरल रिलेटिव्हिजम नावाचा कन्सेप्ट आहे की तुम्ही कुठलंही कल्चर पाहताना जे कल्चर आहे ना त्याच्या पर्स्पेक्टिव्हनी पाहायचा प्रयत्न करा. सो इथं पण आपल्याला मुलांच्या पर्स्पेक्टिव्हनी आपल्याला बघावं लागेल कसं काय आहे, कसं काय नाही. सो मेन स्ट्रीमच्या मेथड्स आर नॉट इथं. सो ट्रायबल मुलांमध्ये पोटेन्शियल आहे का? हो, खूप आहे. पण ट्रायबल मुलं मग आपल्याला का थोडेसे सो कॉल्ड आपल्या पुढच्या कल्चरमध्ये आपल्याला मंद वाटतील, स्लो वाटतील, हे वाटतील, पिकअप करायला स्लो वाटतील? अरे नाही, त्यांची ती भाषा नाही आहे आपली. मी जर फास्ट आता एवढी जर मराठी बोललो, हे बोललो भारत माझ्या देशात, त्यांना काही नाही कळणार. बिकॉज तुमच्यासमोर जर कोणी फास्ट इंग्लिश बोललं तर तुम्हाला सबटायटल्स बघावे लागते. बरोबर. अमेरिकन तुम्ही जर ते वेब सिरीज वगैरे पाहिले तर सेम वे त्यांना सबटायटल्स नाही येतं. सो दॅट इज वाय दे रिस्पॉन्ड स्लोली. एक्झॅक्टली. मग आम्हाला भाषा बदलावी लागली. ते तर कळतच होतं तेव्हा आम्हाला पद्धती बदलाव्या लागल्या. आणि एक गोष्ट आम्हाला कळली की ट्रायबल स्टुडंट्स हे दे आर व्हेरी मच प्रोन टू इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स. बरोबर. न्यूनगंडाला ते खूप प्रोन आहेत. मग आपल्याला तो न्यूनगंड घालवावा लागेल. आणि आम्हाला कळलं की आम्ही 2 दिवस शिकवायचं, मुलं स्पिरिटेड असायचे. बाकीच्या 5 दिवसामध्ये, नंतर आम्ही 3 दिवस पण शिकवायला जायचो. 3 दिवस शिकवायचो, बाकीच्या 4 दिवसामध्ये मुलं काय असायचे, डिमोटिवेटेड, कारण की वातावरणच आजूबाजूचं. मग त्यावेळेस ज्या प्रधान सचिव होत्या, मनीषा वर्मा मॅडम, IAS आहेत त्या महाराष्ट्राच्या याच्यामध्ये, त्या मॅडमला कळलं की असं माझ्या ज्युरिस्डिक्शनमध्ये असं एक छोटीशी संस्था असं काहीतरी एक काम करते. मॅडमने आम्हाला मुंबईला बोलावून घेतलं. मॅडम म्हणले तुम्ही काय करायचं सांगा. तोपर्यंत आम्ही ते ॲनालिसिस केलं होतं, आमच्या मेथॉडॉलॉजीज बदलल्या. आम्ही 2 दिवसाच्या ऐवजी आम्ही म्हणलं आम्ही 3 दिवस जाऊ. आता बाकीच्या दिवशी आम्ही काहीतरी टीचिंग मेंटॉर काहीतरी अशी फॅसिलिटीज करू, हे करू. तर प्रधान सचिव ज्या होत्या मनीषा वर्मा मॅडम, शी वॉज सो सरप्राईज्ड की तुम्ही
18 वर्षाचं व्हॉलंटियर, 19 वर्षाचा व्हॉलंटियर, 20 वर्षाचा व्हॉलंटियर, तो पुण्यावरनं, तो मुंबईवरनं 16-16 तास ट्रॅव्हल करून जातोय, शिकवतोय. आणि मॅडम लिटरली ह्या शब्दात म्हणले की आमचे जे कर्मचारी आहेत मुंबईमध्ये बसणारे, त्यांना आदिवासी विकासचेच आहेत, तर ते 2-2 वर्षातून एकदा पण मेळघाटात जात नाही. बापरे. आणि तुम्ही दर आठवड्याला तुमची टीम जाते. सो त्या आणि मॅडम म्हणले मला तुम्हाला सोपं करायचं. मग मॅडमनी ते सगळे मुलं पुण्याजवळ आणले त्यांच्याच आश्रमशाळेमध्ये. मग इथून आमचं डिस्टन्स कमी झालं. 2019 20चा हा संबंध आहे. डिस्टन्स कमी झालं. टीचिंग मेंटर आम्ही मुलांसोबत 24/7 ठेवला. मुलांवर आम्ही स्वायत्ता मिळवली बाकीच्या 4 दिवसांमध्ये. पण आमच्या पद्धतीने आम्ही त्यांना कोर्स करणार. आम्ही आमच्या क्वेश्चन पेपर्समध्ये बदल केला मुलांच्या लेवलमध्ये, हे त्या प्रकारे. आणि हे कुणा एकट्याच्याने नाही, पूर्ण टीम याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होती की आपल्याला हे करायचं आहे, ते करायचं आहे, हे करायचं. म्हणजे जी ऐश्वर्या 18-19 वर्षाची व्हॉलंटियर आहे, जस्ट सेकंड इयर MBBSला आहे, ती जसं त्या ज्या स्पिरिटनं ती शिकवायला जायची, ती त्या प्रधान सचिवांसोबत मिटिंगला सोबत होती. म्हणजे आम्ही ते टीमचं स्पिरिट ते तिथपर्यंत मेंटेन केलं आहे. सो ती सुधारणा केली आमच्या याच्यामध्ये. म्हणजे आणि आजही उलगुलान बॅच आमची सेपरेट आहे. आम्ही मिक्स करत नाही आहेत, ओनली बिकॉज की दोन्ही मुलांच्या नीड्स वेगळ्या आहेत. मग इन्फेरिटी कॉम्प्लेक्ससाठी मी जर जाऊन त्यांना एकदम शुद्ध मराठी, एकदम हायफाय इंग्लिशमध्ये बोललो, तर त्यांना वाटेल की अरे हा डॉक्टर बनला, याला एवढं भारी इंग्रजी येतं, एवढं इंग्रजी येतं तरच डॉक्टर बनलाय, आणि मला तर काहीच येत नाही. तर मग वी ट्राय टू मेक शुअर की बाबा म्हणजे जे आहे ते आहे, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. मग आम्ही सुरुवात केली त्यांना त्यांच्या कल्चरमध्ये पण अभिमान वाटावा. म्हणजे त्यांच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, आता तुम्ही बघा ना, म्हणजे ट्रायबल लोकांमधली सगळ्यात चांगली गोष्ट आज काय आहे, ते आजही ते न्यूक्लिअर फॅमिलीज त्यांच्यामध्ये जास्त नाही. ते पूर्ण बडे पापा, छोटे मम्मी, छोटे पापा अशा प्रकारचं ते एकदम ते त्यांचं एकदम पूर्ण काय म्हणतात ते एकत्र कुटुंब, पूर्ण एकत्र कुटुंब आहे, त्याला एकदम पूर्ण पाडा आहे. म्हणजे आणि ती जी सामूहिकता आहे, ती सामूहिकता आम्ही ह्या मुलांमध्ये आणली. मग आम्ही सेमिनार सुरू केले. ज्याला मुलांना लवकर कळलं तो कोरकूमध्ये बाकीच्या मुलांना आम्ही गेल्यानंतर समजून सांगायचा. आणि त्यांना सांगितलं की सीट किती आहेत आपल्याकडे एसटीच्या 200-300 सीट आहेत. तुम्ही किती आहेत? तुम्ही 24 जण आहेत. 24च्या 24 तुम्ही सीट घ्या सगळ्या, नो प्रॉब्लेम. म्हणजे क्लासमध्ये आमच्या आजही उलगुलांच्या याच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही आहे. दे टीच इच अदर, दे हेल्प इच अदर. आणि ही जी आम्ही इनोव्हेशन्स केले, आणि उलगुलांची इनोव्हेशन्स आम्ही आता पुणे ब्रँचला वापरतोय. म्हणजे तुम्ही टक्केवारीहून पाहिलं असेल की उलगुलांचं आमच्या 40 ते 60% टक्केवारी आहे सक्सेसची, आणि आमची पुण्याची 25 ते 30% MBBSची 25 ही 20% ही देशातली टॉपर आहे. कुठलाही क्लास नाही आहे की जो 10% वर 5% वर सिलेक्शन देत असेल. जे एनरोल्ड कॅन्डिडेट आहेत तर 25% इट इज टॉप मोस्ट इन द कंट्री. आणि उलगुलान त्याच्यापेक्षाही पुढं आहे 40% वर 60%. सो अशा प्रकारे मुलांकडनं भरपूर आम्हाला शिकायला मिळालं. सो दोन्ही गोष्टी कम्प्लिटली डिफरंट आहेत. सो कम्प्लीट डिफरंट अप्रोच आहे. मग आदिवासी मुलांना जर अपॉर्च्युनिटी दिली, आणि हॉलिस्टिक सपोर्ट, पहिल्या 2 वर्षामध्ये हॉलिस्टिक सपोर्ट नव्हता, फक्त 3 दिवस आमच्याकडे होते, बाकीचा ते नॉर्मल प्रोसिजर होती. मग आता हॉलिस्टिक सपोर्टमध्ये आम्ही काय करतो, त्यांचा पहिल्या गोष्ट पोटाचा प्रश्न मिटवून टाकतो. व्यवस्थित अन्न गेलं तर डोकं चालेल. त्याच्यामुळे मी मगाशी जो मेनू सांगितला तो सगळा मेनू त्याच्यामध्ये तो जातो, सगळा नाश्ता, स्नॅक्स, हे सगळ्या गोष्टीचं. दुसरं व्यवस्थित राहण्याचं खर्च. पेरेंट्सला बॅरियर काय, आम्हाला पैसे खर्च करू शकत नाही. आणि दुसरं बॅरियर आहे की आमच्या मुलीची सुरक्षितता, मुलाची सुरक्षितता, ह्या 2 गोष्टी आम्ही अश्युअर करतो. म्हणजे मुलं आणताना पण आम्ही त्यांचे येण्या जाण्याचे पण तिकीट्स काढतो मुलांची. आणि थँक्स टू सह्याद्री हॉस्पिटल, नारायणा वगैरे हे CSR पार्टनर्स, टाटा यांच्यामुळे, आरती, ह्या सगळ्या गोष्टींमुळं. पण ह्या सगळ्या गोष्टी होलिस्टिक सपोर्टमुळे तर शक्य आहे. बरोबर. म्हणजे एवढं कळलं आम्हाला की पीस मिल म्हणजे एक होणार नाही, एस्पेशली फॉर द पुअर स्टुडंट्स. म्हणजे तुम्ही म्हणाल की बाबा शाळा तर आहेत, क्वालिटी तर आहेत, तर मग सगळ्यालाच एका शाळेत शिकून रिझल्ट येत नाही. तुम्ही बॅक एंडला पण पहा ना, तो सपोर्ट सिस्टीम, म्हणजे ते आम्हाला शिकायला मिळालं आणि ते आम्ही इन्कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न केला. वा, क्या बात आहे. आत्ता उलगुलान बॅच जी आहे ती तुम्ही म्हणालात की 19-20 मध्ये वर्मा मॅमच्या ह्याच्याखाली ती दुसरीकडे शिफ्ट केली, पुण्याला आणले होते, पुण्याच्या जवळ आणले होते. तर आत्ता पण तुमचे व्हॉलंटियर्स जात आहेत उस्मानाबादला, कुठे चालू आहे ती बॅच नक्की? आता ती आम्ही 2000 कोविड नंतर आम्ही इंडिपेंडंटली, ती त्यावेळेस गव्हर्नमेंटच्या कोलॅबोरेशनमध्ये होती, आम्ही शिकवायचो, ते काळजी घ्यायची. आता आम्ही इंडिपेंडंटली आम्ही हॉलिस्टिक सपोर्ट देऊ शकू अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे. धाराशिवमध्ये आमची रेंटेड जागेमध्ये आमची हे चालते, निवासी पूर्ण कोचिंग चालते तिथे. अच्छा, म्हणजे थोडंसं सोपं झालेलं आहे आता, पूर्वी जितकं मुलांसाठी सोपं आहे, आमच्यासाठी टेन्शन वाढलेलं आहे.
आणि तिथे बदल केले ज्या चुका तुमच्या सुरुवातीला होत होत्या. चुका म्हणण्यापेक्षा पुण्यातली पद्धत तुम्ही तिथे अप्लाय करत होतात, तर त्यामध्ये तुम्ही काही ट्विकिंग्स केल्या, काही गोष्टी बदलल्या, तर त्याचे रिझल्ट कधीपासून दिसायला लागले तुम्हाला त्या बॅचमध्ये? 1 वर्षात. क्या बात आहे. तीच जी 2019ची बॅच होती, जी नेक्स्ट बॅच होती ती घेतली होती, जी 2020ला नीट देणार होती. तर या सगळ्याच्यामध्ये 2020 कोविडचा वर्ष, मार्चपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं. लॉकडाऊन लागला. लॉकडाऊनमध्ये मुलं घरी नाही जाऊ दिली, कारण की खूप व्यवस्थित चाललं होतं. मुलांना मार्क्स पण येत होते टेस्टमध्ये हे ते. तर मनीषा वर्मा मॅडमनी विचारलं की मला वाटतंय मुलांना म्हणजे पाठवायचं का नाही पाठवायचं. तर आमची टीम म्हणाले की नाही, आता हातातोंडाशी घास आलाय, मुलं जर गावाकडे गेली तर त्याचा पूर्ण रिव्हिजन लूज आउट होऊन जाईल आणि आज ना उद्या परीक्षा होणारच आहे, डॉक्टर्स लागणारच, सगळा फ्लो तुटला असता. मग आम्ही तिथेच ठेवले मुलं. एक त्यावेळेस बायोबबल कॉन्सेप्ट माहीत नव्हता, पण ॲज अ डॉक्टर म्हणून आम्ही त्याला म्हणलं की बाहेरचं कोणी आतमध्ये येणार नाही, आतमधलं कोणी बाहेर जाणार नाही, सो तिथं प्रोटेक्टेड राहाल. आम्ही त्या प्रकारे तिथं गोह्यामध्ये ती शाळा चालायची, तिथे ते बॅच चालायची. तर कोविडमध्ये इव्हन निगेटिव्ह बातमी झाली आमच्यावर. निगेटिव्ह बातमी, मनीषा वर्मा मॅडमचं नाव, माझं नाव, की 144 असताना देखील मुलांचा जमाव ठेवला आहे, ससूनचे डॉक्टर येऊन शिकवत आहेत, अशा प्रकारे झाले. पण तिथं आमच्या LFUच्या टीमच्या स्पिरिटला मानावं लागेल, मनीषा वर्मा मॅडमला मानावं लागेल, की सगळे म्हणाले की होऊ द्या, वी आर डुईंग इट फॉर अ कॉज. मनीषा वर्मा मॅडमचं तर म्हणणं होतं, सकाळी 7ला कॉल आला बातमी म्हणल्यानंतर, आणि मला भीती वाटायला लागली की आता मॅडम चिडतात का काय, कसं काय. मॅडमचं नाव निगेटिव्हमध्ये आलं. मॅडम म्हणले, अरे अतुल, आदत डाललेस की, वी नो वाय वी आर डुईंग दिस. आणि ते जे मॅडमचं हे होतं, मला असं वाटतं की दॅट वॉज इनफ फॉर आवर टीम टू गेट कॉन्फिडंट. त्या पुढे परीक्षा झाली, त्या परीक्षेची, त्या मुलांची परीक्षा झाली. कोविडचा पहिला लॉकडाऊन संपल्यानंतर त्या 24 मुलांपैकी 16 मुलं डॉक्टर झाली. 8 मुलं गव्हर्नमेंट MBBSला, BDSला, BMSला, अशी 16 मुलं MBBSला झाली. अँड ट्रस्ट मी, दॅट इज हिस्टॉरिकल रिझल्ट इन द म्हणजे ट्रायबल हिस्ट्री ऑफ इंडिया मी म्हणेल. आणि त्या कोरकू समाजातील एवढे एक सोबत डॉक्टर होणं, म्हणजे अशा काही गावातनं त्या रिजनमधनं आजपर्यंत कोणीच डॉक्टर नाही झालेलं. तर ही सगळ्यात मोठी उपलब्धी होती. आणि ती भावना अशी होती की म्हणजे त्या रिझल्टमधल्या नंबर्स दिसतील, बट त्या नंबर्स मागं ना प्रत्येक मागं एक स्टोरी आहे. बरोबर. म्हणजे एक शांतीलाल नावाचा विद्यार्थी आहे, त्या बॅचचा टॉपर, तो आता सायनमधनं MBBS झाला, तो आता इंटर्नशिप कंप्लीट करतोय. आम्हाला रिझल्ट लागल्यानंतर कळलं, त्या पत्रकारांनी ज्यावेळेस इंडियन एक्सप्रेसच्या हेड पेजला बातमी, पूर्ण नॅशनल लेवलला, तो बॉन्डेड लेबरचा मुलगा होता. बॉन्डेड लेबर म्हणजे ही कॉन्सेप्ट काय आहे, वेठबिगारी. म्हणजे त्याचे वडील MP मध्ये कुठंतरी कुणाकडे तरी, ही वॉज बॉन्डेड, म्हणजे त्याला बांधील होते, तिथं येऊ पण शकत नव्हते. आणि त्यांनी आम्हाला पण नाही सांगितलं, बिकॉज वी वर नॉट इन टू दॅट स्टोरीज. कारण की आम्ही मुलांना एकदम वर्गामध्ये कुणाला इमोशनल न करता, आम्हाला वाटतं ते इमोशनल मोटिवेशन म्हणजे कॉर्टिकोस्टिरॉइड सारखे, स्टिरॉइड्स दिले की मुळमुळे बनतात लेकरं. सो आम्हाला आम्ही ट्रान्झॅक्शनल गोष्टी ठेवलेल्या सगळ्या. हे नंतर स्टोरी कळतीये, म्हणजे यू रिअलाइज की बाबा मला कुणाला तरी वेडबिगारीतून मुक्त करायचंय, मला त्या सावकाराला झगडायची पण गरज नाही पडली. येते लक्षात. म्हणजे आमचा हरीश खंडवारेला फक्त जाऊन तिथं खडूनी शिकवायचंय, F = MA हा फोर्स लावायचा आहे, नॉट नेसेसरी ऑफ अदर फोर्सेस. आणि तो तिकडं वेडबिगारमधून मुक्त झालाय. ही एक स्टोरी. एक मुलगा अशा आहेत की घरी काहीच नाही आहे, घरी म्हणजे त्याचं खायचे पण म्हणजे हे आहेत, त्यांचं काहीतरी सिजनल येतं, काहीतरी येतं, जे काय राशन आहे तसं काय काहीच नाही, घरी कुठंतरी दुसरीकडे कामाला गेले तर कामाला गेले, अशा प्रकारचे मुलं डॉक्टर होत आहेत. आणि ते MBBS होत आहेत. म्हणजे मला एक आकाश नावाचा त्या बॅचचा विद्यार्थी आहे, आत्ता त्याचा MBBS पास झाला. तो MBBS फायनल इयर पास झाल्यानंतर कोणत्या गावात मिरवणूक पाहिली तुम्ही, किंवा आपल्या कोणत्या गावात आनंद पाहिला? त्या गावात जत्रा भरली होती. आत्ता मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल, जत्रा भरली होती, ते एकदम ते आदिवासी नृत्यामध्ये हे करतात. सो एका गावाला आनंद दिला जातोय आणि ते गाव बोस्ट करतंय, हे भाई म्हणजे त्यांच्या कोरकू भाषेमध्ये, किंवा MBBS झाला. पुण्यामध्ये म्हणजे ह्या प्रकारचं जे काही जे होतं ना, ते वर्थ इट फिलिंग. म्हणजे आमचे लेकरं तिथं जात आहेत, त्यांना पालकमंत्री बोलावत आहेत, त्यांना ते ब्लेझर गिफ्ट करतायत, गळ्यात स्टेथोस्कोपमध्ये फोटो आहे, कलेक्टरसोबत बसायला मिळतं आहे, IAS सोबत बसायला मिळतं आहे, हे बसायला मिळतं आहे. तर मला असं वाटतंय की आम्ही किती जरी भांडलं असतो, किती जरी काही झालं नसतं शक्य झालं. सो दिस हॅज बीन डन बाय टीमवर्क, स्ट्रॅटेजिक टीमवर्क, खडू फळा मेंटॉरिंग आणि इमानदारी आपल्या म्हणजे मेहनतीमध्ये आणि त्या मुलांची मेहनती. वी आर नॉट स्टीलिंग क्रेडिट फ्रॉम द हार्डवर्क ऑफ द स्टुडंट्स, ग्रिट ऑफ दो स्टुडंट्स. त्या स्टुडंट्सची ग्रिट आहे म्हणून ते करू शकतात.
आणि हे आम्हाला शिकवलं गेलं की भाई म्हणजे त्या बॅचमध्ये आमचे आणि त्यावेळेस पुण्यामधनं पण आमचा रिझल्ट आलेला. पुण्यामधनं तर पुणे बॅचमध्ये ते एक चने फुटाण्यावाल्याचा मुलगा आहे, 650 मार्क त्याला आलेले. वा. म्हणजे त्याचे वडील जे रेवड्या चने फुटाणे विकतात ना, आयप्पाचं किनवटमध्ये मंदिर आहे. आजही कुणी जाऊन विचारते तर जुनगरे नावाचे दाम्पत्य आहे, काहीच नाही, जमीन नाही, काही नाही, काही नाही. तो मुलगा पुण्याला येतोय, असाच येतोय, बहीण चाकणमध्ये म्हणून. मग त्याला कुठून तरी कळते की बाबा असं असं प्रकारचा उपक्रम आहे, तो येतोय, तो शिकतोय, फ्रेश अटेम्पमध्ये 650 मार्क घेतोय. वा. म्हणजे आम्ही एवढ्या डीपमध्ये पण जात नाहीत मुलांच्या स्टोरीजमध्ये. म्हणजे कदाचित आम्हाला माहीत त्यांनी सांगितलेलं पण नव्हतं चने फुटाणे, इंटरव्ह्यूमध्ये कळतंय गरजू आहे. म्हणजे कदाचित आमची इंटरव्ह्यू प्रोसेस पण फ्लुएंट आहे की आम्ही ओळखू शकतो की तो गरजू आहे विदाऊट गोईंग इन टू डिटेल्स, त्यांची डिग्निटी हे न करता. तर ह्या अशा मी तुम्हाला जे मागाचे आकडे सांगितले 450, 300, 250 एवढ्या स्टोरीज आहेत. ह्या मेळघाटाच्या स्टोरीज आहेत. आणि मी त्याचंच जर म्हटलं तर आमची गडचिरोलीची आमच्या रेसिडेन्शियल आम्ही ज्यावेळेस उस्मानाबादला सुरू केलं त्याच्या पहिल्या स्टोरीचं असलं तर माडिया समाजाच्या 1 सोबत 8 मुलं झाले. वा. माडिया समाज हे 2023च्या नीटमध्ये आदरणीय राष्ट्रपती महोदयांनी मुलांचा सत्कार केला आहे. तुम्ही आमच्या वेबसाईटवर इकडं तर पाहिलं ते मुलं त्यांच्याशी इंटरॅक्ट करतात. वा. ही खूप मोठी मोबिलिटी आहे. त्या बिनागुंडा गावामध्ये आजही स्टेट एंटर करू शकत नाही, पोलीस एंटर करू शकत नाही, तिथला विद्यार्थी राष्ट्रपतींसोबत इंटरॅक्ट करतोय. अच्छा, बिनागुंडा शब्द काय आहे? गावाचं नाव आहे बिनागुंडा. अच्छा. लाहेरीच्या पलीकडे गाव आहे भामरागड तालुक्यामध्ये. तर तिथे पोलीसचा नाहीये कंट्रोल एवढी, तिथे चळवळ, इथे तेवढी चळवळ, नक्षलवादी चळवळ ऍक्टिव्ह आहे. आणि त्यावेळेस त्या प्रकारची परिस्थिती तशी आहे. तिथला मुलगा MBBS होतोय. तर मग तिथला मुलगा MBBS होतोय तर त्या मुलांचा एज्युकेटेड लिडरशिप तिथे मिळते ना. त्याला बघून अजून प्रेरित होतील पुढे लोक. दुसरं काही हातामध्ये उचलण्याच्या ऐवजी दे विल पिक अप पेन. हे कुठं जरी जाऊन आमच्या केतनला जाऊन कुठं भाषण द्यायची गरज नाही पडत. ही जस्ट हॅव टू कम इन टू क्लासरूम अँड ही इज टीचिंग इट. सो दिस इज हाऊ अशा n नंबर ऑफ स्टोरीज आहेत. म्हणजे आणि प्रत्येकाची एक स्टोरी आहे. आणि याच्यासाठी आम्ही जगतो खरं. म्हणजे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं आणखीन एक उत्तर की यू कॅन सी दॅट तो आनंद आम्हाला येतो. तर याच्यासाठी आमचं ॲड्रेनलिन रश होतं. बरोबर. काय भावना असते ती 2015ला एक तुम्ही काहीतरी बीज लावलेलं असतं आणि इतकी कडी मेहनत असते सगळ्या टीमची, आणि जेव्हा त्या मुलाचं नाव मेरिट लिस्टमध्ये दिसतं, म्हणजे मी हा प्रश्न विचारणंच चुकीचं आहे खरं, शब्दात तुम्ही नाहीच मांडू शकत, मान्य आहे मला, पण तरी मला अजून ऐकायचं आहे तुमच्याकडून की कशी ती भावना असते की आपण एक काहीतरी स्वप्न बघितलेलं असतं आणि त्यांच्या माध्यमातून ते स्वप्न पूर्ण होत असतं. इट्स कम्प्लीट इंग्लिशमध्ये सांगायचं म्हणलं तर सरियल. म्हणजे ती एकदम म्हणजे वेगळी, खरंच वेगळी भावना आहे. मध्ये मध्ये मी डिस्टर्ब व्हायचो आम्ही, बिकॉज आम्ही डिस्टर्ब याच्यामुळे व्हायचो की आम्ही एम करायचो की एवढे लागले पाहिजेत, सगळेच लागले पाहिजेत, पण थोडेसे कमी लागत आहेत कधी कधी. बट ती एक लागण्यामध्ये जो आनंद आहे ना. आणि मी ज्यावेळेस ती बॅचच्या नंतर मी 2023ला जानेवारीमध्ये मी मेळघाटात गेलो. आमच्या तिथल्या ऑफिसमध्ये काहीतरी काम होतं. मी म्हणलं आता फिरूयात, मुलांच्या घरी जाऊयात. लोक काय भावनेने आमचं स्वागत करत होते. म्हणजे आकाश होता, शांतीलाल होता, त्याच्या घरी गेलो. त्यांचं विश्व खूप छोटं आहे, पण त्यांच्यासाठी ती एक वेगळीच फिलिंग होती आमच्याप्रती. मग त्यासाठी मला कुणाला पटवायची गरज नाही पडली. बरोबर. टू गेट अटेन्शन, टू गेट रिस्पेक्ट, टू गेट दॅट लव्ह. आणि हे सगळे व्हॉलंटिअरची आमची फिलिंग आहे, मनापासून येणारं प्रेम असेल ते. आणि आजही त्यांच्या गावा एकदम म्हणजे निखळ आणि मनापासून मिळणारं प्रेम आहे. तर हे असं वाटतं की म्हणजे सगळ्या बाबतीत इट्स कम्प्लिटली डिफरंट फिलिंग. आणि 2015मध्ये आम्ही एवढा विचार नव्हता केला, खरंच सांगतो. म्हणजे मी काही फंडे नाही मारणार की मी केलं होतं की मेळघाटात करेल, हे करेल, नाही. वी जस्ट स्टार्टेड इन पुण्यामध्ये जे मुलं शिकतायत, येत आहेत शिकायला, त्यांच्यासाठी. आम्ही हे पण एक्सपेक्ट नव्हतं केलं की कुणीतरी ग्रामीण भागातनं पुण्यात याच्यासाठी यावं की LFUसाठी यावं. येतात आता ग्रामीण भागातनं मुलं, गडचिरोलीमधनं पण पुण्यात शिकायला येतात. फक्त LFUमध्ये शिकण्यासाठी. इवन BJ मेडिकलमध्ये लोक ॲडमिशन याच्याकरता पण घेतात की त्यांना LFUमध्ये शिकवायला मिळावं. म्हणजे एक किरण तोगे नावाचा आमचा व्हॉलंटियर आहे 2017मध्ये. तर त्याने BJ मेडिकलला ॲडमिशन का घेतलं? बिकॉज ही गॉट टू नो की BJ मेडिकलचे मुलं शिकवत आहेत. त्याला मुंबईला मिळत असून देखील. अच्छा. तो व्हॉलंटियर म्हणून जॉईन झाला, लीड केलं, तो कार्याध्यक्ष झाला, तो आता ट्रस्टी पण आहे.
हा हा इवन तो संतोष पण विद्यार्थी म्हणून होता, त्यांनी लीड केलं, तो पण ट्रस्टी आहे, म्हणजे लिडरशिप पण ती फ्लुइड आहे. सो तो विषय वेगळा, पण इट्स कम्प्लिटली जे आम्ही विचार केला होता त्याच्या एकदम पुढे निघून गेले, उलटं पण नाही, पुढे निघून गेले आणि आम्ही इव्हॉल्व होत आहेत. सो मी जर म्हणलं तर कृतज्ञतेची भावना आहे टीमप्रती, समाजाप्रती, फॉर ॲक्सेप्टिंग दिस आयडिया विच वॉज ॲज गुड ॲज टू बी रिटन इन एसे. वा, क्या बात आहे. अँड मेकिंग इट रियालिटी. तुम्ही थर्ड इयरला असताना हे सगळं सुरू केलं, लोक जुळत गेली, पण तुमचं एक पर्सनल करिअरसुद्धा होतं. तुम्ही UPSCचा अभ्यास करत होता आणि असं म्हणतात की UPSCचा अभ्यास करण्यासाठी सगळं सोडून द्यावं लागतं आणि अभ्यास करावा लागतो. तर हे सामाजिक काम करत असताना तो प्रवास कसा होता, UPSCचा सगळ्या तयारीचा प्रवास आणि तुमच्या फायनल रिझल्टचा दिवस? हा डायलेमा यायचा मला, UPSC का LFU. आणि मला छान मेंटॉर्स होते, म्हणजे मेंटॉर्स म्हणजे ते असेच स्वभावामुळे जुडलेले, त्यांच्या स्वभावामुळे, ते तुका सर असतील किंवा मिलिंद मोहिते सर असतील, असे लोक असतील. एक प्रदीप सर म्हणून होते, तर 2 प्रदीप चौदार सर, प्रदीप सर. तर हे लोक मला म्हणायचे की तू अभ्यास पण कर, आणि दे यूज टू से की तू मला, केतन, लामा, सगळ्यांना की तुम्ही आत्ता हे करताय, तुम्ही सिस्टीममध्ये जाऊन आणखीन जास्त कराल. हे होतं, तुम्ही सध्या पुरतं पॉज करा, तुम्ही टीम हे करा. कदाचित त्या मोटिवेशनमुळं हे पण होतं की आम्हाला पहिल्या दिवसापासून माहीत होतं की आम्हाला हे कंटिन्युअसली आम्हाला नाही करायचं, आम्हाला हे काडर बेस्ड करायचं. त्यामुळे टीम सेटअपवाला खोखोवाला मेकॅनिझम आमचं सुरू झालं होतं. सो कारण की मॉडेलच ते आहे ना, आपलं करत करत आपण दुसऱ्यांना मदत करू शकलो पाहिजे. ठीक आहे, ॲज अ फाउंडर ट्रस्टीज आम्हा ज्या 9-10 लोकांना वी हॅव टू बी देअर ॲक्टिव्ह, बट इट कॅन बी डन इन ग्रुप्स, हे होऊ शकत होतं. आणि पण मग कधी कधी समजा जर आलं डायलेमा आला हे का ते, तर प्रश्न सिम्पल होता की तुला UPSC का करायचं बाळ्या, तुला काहीतरी समाजामध्ये करायचं आहे, त्याच्यासाठी तुला पॉवर पाहिजे. अरे हे पण तुझ्याकडे पॉवर आहे ना हातात, ऑलरेडी यू हॅव अ सोल्युशन, यू हॅव समथिंग टू डू अँड यू आर स्टील मुव्हिंग अवे फ्रॉम इट. मग तू निष्ठावान आहेस की नाहीस तुझ्याच विचाराशी. सो ती कुठंतरी आतमध्ये खायचं. आणि त्याच्यामुळं आजही आम्हाला डायलेमा आला की हे काय आहे त्यावेळेस, तर वी ऑलवेज यूज टू डू दिस. आणि नंतर तर मी तुम्हाला सांगतो की पहिल्या 2 माझ्या प्रिलिम्स नाही निघाल्या. इट वॉज व्हेरी इझी टू ब्लेम ऑन LFU, बट ट्रस्ट मी, हिंडसाईटमध्ये पाहताना आय डोंट थिंक LFU वॉज द ब्लेम, इट वॉज द स्ट्रॅटेजीमुळे राहिलो मागे. 3ऱ्या वेळेस मेन्स दिली कोविडमध्ये, ज्यावेळेस ते सगळं उलगुलांचं सुरू होतं. अच्छा, त्यावेळेस मेन्स दिली. कदाचित त्या अटेम्प्टला आय वॉज मोटिवेटेड फ्रॉम माय स्टुडंट्स लाईक शांतीलाल. आम्ही मोटिवेटेड झालो आणि पुन्हा ती प्रिलिम्स निघाली, माझी पहिली प्रिलिम्स निघाली. मेन्स दिली, नाही झाली, पुन्हा 21चा अटेम्प्ट दिला. 21च्या अटेम्प्टच्या आणि त्या 20च्या मध्ये मी कोविडमध्ये जॉब पण केलेला आणि हे LFU पण चालू होतं. आय वॉज व्हेरी सॅटिस्फाईड की मला नाही द्यायची UPSC. अच्छा, बट पुन्हा त्या मुलांमुळे मी आणखीन मोटिवेटेड झालो की चला आपण देऊ शकतो. माय स्टुडंट्स मोटिवेटेड मी, टू बी ऑनेस्ट. बट 21च्या आणि 22च्या माझ्या अटेम्प्टमध्ये फरक हा होता, आय वॉज नॉट ॲट ऑल डेस्परेट की मला UPSC करायचंच, मला काढायचंच म्हणून. तो एकदम फ्रीवाला ॲटिट्यूड होता की बाबा तुला ज्याच्यासाठी करायचं ना, एक सेक्टर तर तुला मिळालं करायला, बरोबर, मग तू बिंदास्त राहा. जर कुणी जर मला विचारलं ना व्हॉट वॉज युअर प्लॅन बी, आय वुड से प्लॅन बी वॉज UPSC आफ्टर 2021. माय प्लॅन बी वॉज ऑलरेडी वर्किंग. मग त्या बिंदास्त माइंडनी एक्झाम दिली आणि बाय स्टुडंट्स ब्लेसिंग्स, देअर पेरेंट्स ब्लेसिंग्स, टीमची ब्लेसिंग, आणि आय वॉज लकी टू हॅव गुड विशेस. म्हणजे एवढ्या साऱ्या गुड विशेस आहेत टीमच्या, ज्या प्रकारे सहकार्य केलं. आणि रिझल्ट आला. रिझल्ट आल्यानंतर ती भावना कुणावरच्या विजयाची नव्हती. ती भावना पुन्हा ती याची भावना होती की येस, आपण कोणत्या तरी एका व्हॅल्यूला धरलं होतं की LFU करत करत आपण हे करू शकतो. येस, ते सक्सेसफुल झालं. म्हणजे मला आता कुणी नको म्हणायला की तू पहिलं स्वतःचं बघ आणि मग नंतर समाजाचं कर. बरोबर. अरे भाई, होऊ शकतं ना सोबत, डोकं लाव. आणि हे पण मला थोडंसं जाणवतं की लोकांमध्ये जर म्हणजे जर एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची इच्छा नसेल तर दे गो टू सिम्पल सोल्युशन की आपलं बघा. हे होऊ शकतं असं. आय एम नॉट जनरलायझिंग एनीवन, मी काही असं काही प्रिचर वगैरे नाही आहे, बट दिस इज हाऊ इट इज.
बट आम्ही ते मॉडेल एस्टॅब्लिश करतोय ना. आमच्या UPSCच्या माझ्या UPSCचा रिझल्ट आहे ऑलरेडी डॉक्टर मयंक त्रिपाठींनी ते मॉडेल एस्टॅब्लिश केलं होतं. ऑलरेडी सीतांशूने एस्टॅब्लिश, जे फाउंडर ट्रस्टीज आहेत ज्यांनी पूर्ण UGमध्ये सेकंड इयरपासून फर्स्ट इयरपासून ॲक्टिव्हली शिकवलं आहे, त्यांनी काहीच नाही केलं. LFU आणि नीट PG दिली. ऑल इंडिया रँक टॉप 1000मध्ये, टॉप याच्यामध्ये 500मध्ये, हे सगळं कर. ऑलरेडी त्यांनी मॉडेल एस्टॅब्लिश केले. तुमचं काहीच नुकसान नाही होणार. तुम्ही बघायची आपलं बघ आणि मग नंतर बघ. मग सगळी एनर्जी संपल्यानंतर मग कल्पकता कुठे गेली, इनोव्हेशन कुठे गेलं, काय कुठे गेलं, त्यावेळेस किती एनर्जी राहील, कसं काय राहील. सो त्या मॉडेलचं मला असं वाटतंय की हे जे ऑलरेडी जे मयंक, फारूक ह्या लोकांनी जे मॉडेल, सीतांशू, आयुष हे जे मॉडेल एस्टॅब्लिश केलं होतं, त्या मॉडेलचं फक्त तेजस, त्या मॉडेलला फक्त UPSCचा जस्ट स्टॅम्प लागला. कारण की लोकाला UPSCमध्ये रिझल्ट हवा आहे. सिम्पल गोष्ट. बट मग नंतर पत्रकारांनी बातम्याही तशाच केल्या की एवढ्या लोकांना डॉक्टर बनवून UPSCमध्ये यश मिळवलं अशा प्रकारे. सो आय वॉज हॅपी की लोकांनी कुणी माझा जिल्हा नाही काढला, कुणी माझी हे नाही काढली, बॅकग्राऊंड नाही काढलं, काम काढलं. सो आय वॉज हॅपी अँड आवर टीम वॉज हॅपी. सो त्या पद्धतीनं ती एक हॅपीनेसची फिलिंग होती. पुन्हा एकदा की तुमच्या रीलप्रमाणे बापाला हक करायला मिळालं. हो मिळालं मिळालं त्या दिवशी. क्या बात आहे. UPSC झाल्यानंतर पॉवर हातात असते, एक नाव झालेलं असतं आणि अधिकारी म्हणजे खरंच व्यवस्थेमध्ये काय काय बदल करू शकत असतो. तर तुम्ही UPSC झाल्यानंतर या LFUच्या गोष्टींमध्ये काही चेंज आला का, तुम्हाला काही प्रकर्षाने जाणवला असा? जसं म्हणजे 2020-21 नंतर आम्ही रेसिडेन्शियल मॉडेल केलं होतं, सगळं केलं होतं. सो वी वेअर ऑन द फेज ऑफ इन्स्टिट्युशनलायझिंग एव्हरीथिंग. एक सुसूत्रता यावी हे प्रकारे. आणि मी म्हणेल की UPSCमुळे लोकांना माहीत झालं थोडंसं. ज्या लोकांना म्हणजे जे सुपरफिशियल लोक आहेत, ज्यांना रिझल्टच दिसतो, रिकग्निशनच दिसतं, या लोकांना माहीत झालं. आणि जे डेप्थमधले लोक आहेत त्या लोकांना पण माहीत झालं. सो तेवढंच काही झालं. बट LFUचं मेन फ्युएल मी नाहीच आहे ना, किंवा कुणी एकटा नाहीच आहे, टीम आहे. सो त्या टीमच्या पद्धतीने चालत गेलं. अच्छा. हा पण एवढं आता एक झालं की माझ्या वैयक्तिक लेवलला माझा कॉन्फिडन्स वाढला की बाबा आपण जे करतोय ते व्यवस्थित करतोय. आमच्या टीमचा पण कॉन्फिडन्स वाढला, ज्युनियर्सचा पण कॉन्फिडन्स वाढला. तर हे एक प्रकारचं होऊ शकतं. बट कामामध्ये मला असं वाटतं की रीच लोकांना माहिती वाढली, एवढा काय तो फरक असेल. बट हे कामच एवढं आता त्या मोमेंटममध्ये आहे की कोणा एकट्याच्या रिझल्टनं, माझ्यासारख्याच्या कोणाच्या, इट विल नॉट, म्हणजे त्याच्यामध्ये काही असा एक येणार नाही. ते व्यवस्थित आपलं काम सगळी इमानदारीने करतायत, तर ती प्रोसेस तशी चालू आहे. हां, आता एक हे होतं की मी जर वैयक्तिकरित्या ॲज अ व्हॉलंटियर टीमचा जर पार्ट म्हणलं तर मी वेगवेगळ्या ठिकाणी मला फिरायला मिळतं, वेगवेगळ्या एक्सपोजर्स मिळत आहेत सिव्हिल सर्व्हिसमध्ये आल्यानंतर. तर त्याच्यामुळे त्या एक्सपोजर्समुळे नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. मग त्या गोष्टी आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये काही उपयोगाच्या आहेत का, तर त्या इम्प्लिमेंट करायला आम्ही म्हणजे त्या मी शेअर करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल की आणि कॉन्फिडन्स पण वाढतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल की एका गव्हर्नमेंटचा नीटचा विषयीचा प्रोजेक्ट होता, हुशार मुलांना निवडून त्याच्यावर काहीतरी 5-50 कोटी 9वीपासून खर्च केले मुलांवर. हुशार मुलं घेतले, 9वी, 10वी, 11वी, 12वी नीटला टायअप केलं आणि त्यांच्या 55 स्टुडंट नीटला बसले. त्या 55 हुशार मुलं, 55 सगळे CBSE इंग्लिश सगळे 55 स्टुडंट नीटला बसले. त्या 55पैकी फक्त 2 स्टुडंट MBBSला लागले. त्याच्यावर 50 कोटी खर्च झाला. मी ही इन्फॉर्मेशन शेअर करतोय माझ्या टीमला. माझ्या टीमला लक्षात येते की तुम्ही हे 5-6 लाखामध्येच तुम्ही तुमच्या याच्यापेक्षा कितीतरी पट रिझल्ट येतोय. सो असं पण होतंय. आणि म्हणजे चांगल्या गोष्टी शिकायला मिळत आहेत खूप साऱ्या, पण वैयक्तिक लेवलला. ॲज अ टीम तर त्यांच्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट. असं होत असेल ना, पण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याच्या आधीचा अतुल जो असेल त्याला खूप गोष्टी अवघड होत्या काही, आणि सिव्हिल सर्व्हंट झाल्यामुळे सोप्या झाल्या आणि LFUला जास्त चालना मिळाली. गोष्टी सोप्या झाल्या मी म्हणेन. बघ, माझ्यामुळे चालना मिळाली. अगेन आय एम डिग्रेडिंग LFU. ओके, तसं नाही, पण म्हणजे मला हेच म्हणायचं होतं की बा समोरचा पण समजा तुम्ही काही तुमच्या LFU बद्दल सांगत असेल तर सिरियसली ऐकून घेत असेल ना आता, की समोर सांगणारा माणूस सुद्धा एक आहे, म्हणजे त्या लेवलचा माणूस एक सिव्हिल सर्व्हंट आहे, त्या पद्धतीने. येस म्हणजे क्रेडिबिलिटी मिळाली. म्हणजे पहिलं कुणीतरी जस्ट मेडिकल स्टुडंट आहे, पण आता आमच्या ज्यावेळेस पल्लवी मॅडम कुणाला तरी कॉल करतायत कुठे, काय आहे बाबा आमच्या संस्थेचे पण संस्थापक अधिकारी आहेत, तर असं आहे. तर ॲटलिस्ट लोक जे खूपच निगरगठ्ठ कातड्याचे आहेत तर त्यांचे कान तरी उघडतात. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, लोक
पहिलं पण सिरियसली घ्यायचे, आता आणखीन जास्त सिरियसली घेतात. आणि हां, छोटे मोठे जे कामं आहेत ते म्हणजे जो ॲक्सेस आहे तिथं ऑफिसेसमध्ये आमच्या मुलांचे सर्टिफिकेट्सचे कामं अडकले, काही अडकले, तर तो ॲक्सेस खूप फास्ट झाला आहे. इट इज जस्ट अवे फॉर अन ऑफिसर. एक व्हॉट्सॲप मेसेज आहे, अँड अगेन आय विल बी अगेन ग्रेटफुल टू दोज सिनियर ऑफिसर्स हू रिस्पॉन्ड टू माय मेसेजेस की सर आमचं इथं हे काम अडकलंय, तिथं ते काम अडकलंय, मुलांचं जेन्युन. तर ते जेन्युन कामं स्पीडअप होतात. बरोबर, असं आहे. तुम्ही आता सिस्टीमचा पार्ट आहात, तर बाहेरून बघताना बरेचदा सिस्टीममधले फ्लॉज वाटतात. तर LFUचा जो अनुभव आहे, तर त्याच्यावरून तुम्हाला जो काही एकूणात सगळा एक्सपिरियन्स आत्ता गोळा केला आहे तुम्ही इतक्या वर्षामध्ये, तर सिस्टीमचा पार्ट म्हणून पॉलिसीमध्ये तुम्ही काय काय चेंजेस आणू इच्छिता? तर LFUचा अनुभव घेऊन पॉलिसीमध्ये चेंज असं म्हणायचं म्हणलं तर ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये चेंज आला आहे. बिफोर मी गेटिंग इन टू सिव्हिल सर्व्हिसेस ऑलरेडी LFU टीमनं पॉलिसी मेकिंगमध्ये चेंज आला आहे. 2020ला इट वॉज बँगर. ज्या प्रकारे रिझल्ट आला तोपर्यंत कुणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं की आश्रमशाळेमध्ये पहिलीपासून शिकणारा विद्यार्थी आश्रमशाळेमध्ये शिकतोय, 11वी 12वी पण तिकडेच करतोय, तो MBBSला लागू शकतो. बरं, इट वॉज अन आय ओपनर फॉर मेनी पीपल. आणि आता तुम्ही पाहिलं असेल तर ट्रायबल डिपार्टमेंटचं आदिवासी एकात्मिक आदिवासी विभागाचं जे चालतं, तर प्रत्येक ठिकाणी एक प्रकल्प कार्यालय असतं, PO असतं. इवन कमिशनर लेवलला, इवन TRTI लेवलला नीट JEE जे इन्व्हेस्टमेंट आहे सरकारची, महाराष्ट्र सरकारची, ती तुम्ही 2020च्या अगोदरचा डेटा, 2020च्या नंतरचा डेटा यू कॅन डेफिनेटली सी. सो ऑलरेडी LFU हॅज ब्रॉट अ चेंज इन पॉलिसी बिफोर अस एनी ऑफ अस गेटिंग इन टू सर्व्हिसेस. कामाचा गाजावाजा न करता हां काम दाखवून. अँड वी आर ग्रेटफुल टू द ऑल ऑफिसर्स हू सॉ दिस एक्झाम्पल पॉझिटिव्हली. आणि ते पण म्हणलं की येस, प्रत्येक सब डिव्हिजनमधनं लोक, ट्रायबलच्या प्रकल्पच्या एरियामधनं लोक, ट्रायबल मुलं, आश्रमशाळेतले मुलं पण MBBSला जाऊ शकतात. अच्छा. सो तो एक आलेला आहे चेंज. आणि मग मी सर्व्हिसमध्ये जाऊन पॉलिसी चेंजचा, तर तो जस्ट इट स्टार्ट टू माय करिअर. आणि पॉलिसी मेकिंग इट विल बी ॲट मच लेटर पार्ट ऑफ द हे. सो अगेन आणखीन बऱ्याचशा गोष्टी लर्निंग होती. ती लॉंग रन प्रोसेस आहे, मोठी प्रोसेस आहे. येस. आपल्या गप्पा आत्ता अनेक जण बघत असतील, तर त्यांच्या पण ओळखीतल्या कोणाला जर LFUला अप्रोच व्हायचा असेल, तर त्यांच्या नजरेत कोणी असतील की गरीब घरातला आहे पण खूप हुशार विद्यार्थी आहे, तर कसे LFUपर्यंत पोहोचू शकतात ते लोक? आमचा फोन नंबर आहे 77 2003 3007. बरं. हा नंबरवर कॉल करायचा. हां. तिथं ते सगळे माहिती देतील. अच्छा. आमची वेबसाईट आहे, गुगलवर लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट पुणे सर्च करा. ओके. वेबसाईटवर सगळी माहिती आहे, ॲडमिशनचं, फॉर्मचं, हे सगळं आहे. त्याची लिंक टाकू आपण डिस्क्रिप्शन. हां. आणि तिथं पण फोन नंबर वगैरे सगळ्या प्रकारचं ह्या गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतंय ना की बरेच जण प्रेरित होऊन कुणाला वाटेल की आम्ही पण असं काहीतरी लोकांसाठी करण्यासाठी NGO काढावं, हे काढावं, ते काढावं. बट माझं असं प्रांजळ मत आहे, ऑनेस्ट मत आहे की तुम्हाला जर समाजासाठी काही करायचं तरी तुम्हाला कुठलंही NGO वगैरे काढायची गरज नाही आहे. त्या पोझिशनमध्ये तुम्ही यू कॅन डू लॉट्स ऑफ गुड थिंग्स. फॉर एक्झाम्पल, आता कुणीतरी पॉडकास्ट पाहणारं वेल्सो ऑफ फॅमिलीमधले आहेत, त्यांच्या घरी मेड येते किंवा ड्रायव्हर येते. सो जस्ट आस्क क्वेश्चन अबाउट व्हॉट देअर चिल्ड्रन आर डुईंग अँड ट्राय टू गाईड देम एज्युकेशनमध्ये काय करतायत. आणि तुम्ही तो प्रश्न विचारला म्हणून की ते, आणि तुम्हाला जर वाटतं की त्यांचा मुलगा मेडिकलला ॲस्पायर करतोय, तर त्यांना सांगा की अरे घाबरू नका, तुम्ही जस्ट मेहनत करायची तयारी ठेवा, LFU आहे 11वी 12वी. कुठलाही असू द्या, महाराष्ट्रातला मुलगा, कुठल्याही कास्टचा असू द्या, कुठल्याही कॅटेगरीचा असू द्या, फक्त तो गरजू असावा, गरजू आर्थिकरित्या पण असावा, आणि त्याला गरज असावी काहीतरी करण्याची, ती आतमधली असावी. ह्या 2 गोष्टी आम्हाला पटल्या, तर त्याला घेतलं. आणि म्हणजे आमची टीम, म्हणजे आमच्या त्या प्रतीक्षा मॅडमकडे आल्या की हां सर इसको बना देंगे. तर त्यावाले आमच्याकडे भरपूर एकाचड एक लोक आहेत आमच्याकडे. वा. काय टार्गेट पुढचं LFUचं? किती डॉक्टर्स झालेले बघताय तुम्ही? कुठल्या कुठल्या शहरामध्ये अजून तुमची जायची इच्छा आहे? एक आमचं ऑफिशियल विजन 2035 आहे मेळघाट आणि गडचिरोलीसाठी. विजन 2035 प्रमाणे 2035 पर्यंत गडचिरोलीतनं 100 MBBS आणि मेळघाटातनं 100 MBBS हे 2035 पर्यंत झाले पाहिजेत. आतापर्यंत ऑलरेडी वी हॅव रीच 35-40% ऑफ द टार्गेट या वर्षीपर्यंत. सो हे आमचं लॉंग टर्मचं एक विजन 2035 आहे. आणि एक पुणे वगैरे सगळं मिळून आकड्यामध्ये न करता की आम्हाला मॅक्सिमम अपलिफ्टमेंट कशी करता येईल, आमचे इंटेक जेवढे आहेत तेवढे अपलिफ्ट होत आहेत का, रॅदर दॅन जस्ट फॉलोइंग इन टू नंबर्स. बियॉन्ड नंबर्स आम्हाला वाटतं की आम्हाला हे पाहायला आवडेल. आणि त्याच्यापेक्षाही मी ॲड करायला वाटेल की
आपण स्टार्टिंगपासून म्हणतो इट इज ऑल्टरनेटिव्ह टू कोचिंग 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 कोचिंग, बट नुसतं आम्ही फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी शिकवत नाही. आमचं हे स्वप्न आहे की म्हणजे आत्ता जी काय सगळी मेहनत तेजस करतायत, डॉक्टर तेजस करतायत किंवा आमचे हे करतायत, ही इज नॉट जस्ट डुईंग इट फॉर की त्या मुलांनी डॉक्टर बनावं, त्या मुलांनी समाज उपयोगी डॉक्टर बनावं. मग आम्ही पाहतोय की आज 10 वर्षानंतर बरेचसे आमचे डॉक्टर्स प्रॅक्टिसिंग असतील. म्हणजे आज 2035-40 पर्यंत आमचे 1000 डॉक्टर असतील महाराष्ट्रात. बरोबर. सो वी वॉन्ट देम विथ द सेम थॉट की आपलं काम इमानदारीने करा, सेवा वृत्तीने काम करा आणि हे एथिक्स पाळून आपलं काम करा. वा. तर हे आमची ही इच्छा आहे आणि आम्ही हे स्वप्न पाहतोय. म्हणजे जर आता आमची मुलं पण पॉडकास्ट ऐकतील तर मी मुलांना वर्गात तर सांगितलेलंच आहे, आजही पुन्हा मी अधोरेखित करून इच्छितो, तुम्ही जर LFUचे लाभार्थी आहात आणि तुम्ही डॉक्टर बनतायत आणि तुम्ही जर लोकांचे खिशे कापतायत, पैसे कमवणं इमानदारीने इज व्हेरी वेलकम. त्याच्यासाठीच त्यांना अपलिफ्ट केलं गेलं. बरोबर. आर्थिक सुबत्ता यावी म्हणून त्यांच्या घरी, पण ती इमानदारीने यावी. पण खिशे कापून जर तुम्ही बेईमानीने जर हे येत आहेत तर ते असं वाटेल की त्या दिवशी म्हणजे आजपर्यंत तरी रिग्रेट नाही वाटला आम्हाला. किती जरी त्रास झाला, जेवायला नाही मिळालं, काय झालं, घरचं काय झाले, ब्रेकअप झाले LFUला वेळ दिल्यामुळं, तेव्हाही रिग्रेट नाही वाटला. UPSCचे अटेम्प्ट हुकले काही जणांचे, आमच्या टीममेट्सचे, तेव्हा पण नाही रिग्रेट वाटला. पण त्यावेळेस रिग्रेट वाटेल की ज्यावेळेस आमचा LFUचा एखादा लाभार्थी विद्यार्थी तो कुठल्या माल प्रॅक्टिसमध्ये अडकेल. सो आमचं स्वप्न हे आहे की जिथे जाईल त्यांनी ते इमानदारीने करण्याचा प्रयत्न करावा. कारण की आम्ही त्यांना इनफ तेवढे टूल्स दिले आहेत की ते आत्ता घरी 1000 रुपयाचे वांदे आहेत, नंतर त्यांचे ते करोडामध्ये कमवणार आहेत इमानदारीनं. तर हे असतानाही जर ते माल प्रॅक्टिस करत असेल तर आमचा या गुडनेसवरचा विश्वास उडून जाईल. क्या बात आहे. यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत सर. खरं तर तुम्ही एक चांगला आशेचा कंदील घेऊन खूप अंधारामध्ये निघाले आहात आणि तुमच्यासोबत एक आपण म्हणतो ना की मैं कहा अकेला हूँ साथ है ये कारवा, एक माणूस येतोय आणि हा कारवा बनत चाललाय. आणि मला खरंच भरोसा आहे की 2035चं तुमचं जे टार्गेट आहे ते 2030लाच पूर्ण हो. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या टीमला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. खरं तर तुम्ही फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आला आहात. पुढच्या वेळी आम्हाला तुमच्या सगळ्या टीमशी गप्पा मारायला सुद्धा आवडेल. आणि तोपर्यंत तुमचे शेकडो MBBS डॉक्टर गव्हर्नमेंट कॉलेजला लागले असतील. अशा पुन्हा एकदा तुम्हाला विशेष. आणि द पोस्टमनवर तुम्ही आलात आणि हे सकारात्मकतेचं पत्र आमच्या प्रेक्षकांसाठी लिहिलं, त्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. भेटूया पुन्हा कधीतरी. थँक्यू. मित्रांनो, तुम्हाला हे पत्र कसं वाटलं हे नक्की कळवा. खरं तर डॉक्टर होणं हे खूप जणांचं स्वप्न असतं, अनेकांचं स्वप्न पैशाअभावी पूर्ण होत नाही. महाराष्ट्राच्या शहरी भागामध्ये, देशाच्या शहरी भागामध्ये जेवढं टॅलेंट आहे तेवढं ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहे. त्यांना मिळत नसते ती फक्त संधी. आणि अशी संधी उपलब्ध करून देणारी LFUची जी टीम आहे त्यांच्याशी तुम्हाला संपर्क करायचा असेल तर त्यांच्या सगळ्या लिंक्स आणि सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही संपर्क क्रमांकसुद्धा देत आहोत. नक्की बघा. आणि तुमच्या आजूबाजूला सुद्धा कोणी गरीब विद्यार्थी असेल ज्याला डॉक्टर व्हायचं स्वप्न आहे पण पैसा नाही आहे, अशांपर्यंत ते नक्की पोहोचवा आणि काहीतरी सकारात्मकतेचा पाऊल तुमच्या बाजूनेही उचला. तुम्हाला हे पत्र कसं वाटलं नक्की कळवा आणि कमेंट नक्की करा. आणि द पोस्टमनला सबस्क्राईब करा. अनेक लोक व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब करत नाही आहेत. आम्ही सगळ्या तुमच्या कमेंट्सही वाचत असतो. नवीन कुठले विषय आम्ही घेऊन आलो पाहिजे हे सुद्धा आम्हाला तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ बघताय तिथे सांगा. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.